तर सर्वांनी सर्वांनी रिपीट करू शकता. अत्याहार प्रयासश्च अत्याहारप्रयासश्च प्रयासश्च जल्पो नियमाग्रहः प्रजलो प्रजल्पो प्रजल्पो नियमाग्रहः नियमाग्रह जनसङ्गश्च लौल्यं च जनसङ्गश्च जनसङ्गश्च लौल्यं लौल्यं च च षड्भिर्भक्तिर्विनश्यति. षड्भिर्भक्तिर्विनश्यति। षडभिर्भक्तिर्विनश्यति। तर याच्यामध्ये आपण चालू केलं होतं या श्लोकामध्ये सांगितले कशा प्रकारे 6 प्रकारच्या क्रिया आपल्याला टाळायच्यात आणि जर आपण या नाही केल्या तर आपल्याला काय फायदा होईल. आणि जर आपण त्या टाळल्या तर आपल्याला जर आपण त्या टाळल्या नाही तर काय होईल आणि आपण जर त्या टाळल्या तर काय होईल. तर असे दोन्ही पण जे परिणाम आहेत तर त्याबद्दलचं या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय. तर त्यामध्ये आपण अत्याहारबद्दल चालू केलं होतं. कशा प्रकारे 2 प्रकारचा अत्याहार आहे. एक तर खाण्यामध्ये आणि एक तर वेगवेगळ्या गोष्टी त्यांचा संग्रह करण्यामध्ये. तर हे या गोष्टी आपल्या प्रतिकूल आहेत, भक्तीसाठी प्रतिकूल आहेत. त्यामुळे याचा खूप महत्त्वाचा आपल्याला विचार करणं महत्त्वाचं आहे. हे 4 श्लोक जर आपण पालन केले तर आपल्या भक्तीला खूप आपण सहज आपण भक्ती करू शकतो. तर 400 श्लोक पहिले उपदेशामृतचे. तर पहिले 4 श्लोक त्यामुळे खूप महत्त्वाचे आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि दुसरं प्रयास, ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या अति आपण प्रयास करणे म्हणजे त्याला ज्या गोष्टी आपल्याला खूप अवघड आहेत आणि अशक्य आहेत त्या गोष्टींचा खूप प्रयास करण्यामध्ये आपला वेळ घालवू नये. त्याचबरोबर प्रजल्प, ज्या गोष्टी भगवंताच्या भक्तीच्या संबंधित नाही आहेत त्या गोष्टींची चर्चा करणे. त्यानंतर नियमाग्रह, नियमाग्रह आता चालू करतोय आपण, चालू केलं थोडंसं पण आता आता आपण जास्त बघणार आहे. नियमाग्रहामध्ये पण बघितलं कशा प्रकारे 2 गोष्टी आहेत. तर एक तर जे आध्यात्मिक नियम नीती नियम आहेत तर ते असंच पालन करायचं म्हणून करायचं. एक रिच्युअल म्हणजे एक आपल्याला काहीतरी नावाला करायचंय पण ते आध्यात्मिक उन्नतीसाठी नाही. तर नियम आग्रह आणि नियम अग्रह मीन्स ते करायचंच नाही किंवा अ, स्वतःच्या मनाने करायचं जे काही आपल्याला आवडतं ते करायचं. तर अशा प्रकारे दोन्ही पण नियम अग्रह नियम आग्रह दोन्ही पण सांगितलंय तर ते वर्ज्य आहे. आणि जनसंघ, तर कशा प्रकारे भौतिकवादी लोकांचा संघ न करणे, जे भक्त कृष्ण भावनामृतमध्ये ज्याला आवड नाहीये तर त्या लोकांचा संघ करणे जनसंघ. आणि लौल्यम, तर कशा प्रकारे आपण भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी जी लौल्य, जी लालसा नसावी, अशा प्रकारे ह्या 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर आपण ह्या गोष्टी जर जर आपण या गोष्टींचं पालन नाही केलं तर मागच्या आपण चर्चा केली की आपल्या मनुष्य जीवन आपल्याला मिळालंय तर त्याचे आपण गमवतोय. जे साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला सांगितलेलं आहे तर ते आपल्याला नाही होणार. दुसरं आहे की आपण मायाच्या चकड्यावर येऊ, आपण माया आपल्याला पकडून जाते आणि त्रिभौतिक ताप आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. आध्यात्मिक आधिदैविक आधिभौतिक. आणि हे जे चक्र आहे जन्ममृत्यूच्या या चक्रातून आपण सुटणार नाही. तर त्यामुळं आपल्याला भगवंताच्या आंतरिक शक्तीवर यायचंय. आंतरशक्ती किंवा ही भगवंताची जसं बहिरंग शक्ती अंतरंग शक्ती तटस्थ शक्ती या 3 प्रकार शक्ती आहेत. तर अंतरंग शक्तीच्या खाली जर आलं तर भगवान सांगतात मामेव प्रपद्यन्ते मायां ददन्ते. आणि त्याचबरोबर सांगतात की जी मायाशक्ती आहे ते खूप प्रबळ आहे पण महात्मानस्तु मां दैवीं प्रकृती आश्रिता. तो महात्मा जे लोक आहेत तर ते भगवंताच्या देवी शक्ती भगवंताच्या अंतरंग शक्तीच्या खाली येतात आणि अं, आपली स्वाभाविक स्थिती जागृत होते आणि ती म्हणजे आहे
भक्ती करणे. आणि जे दुरात्मा आहेत, आणि भक्ती केल्याने काय होतं की आपल्याला ऋषिकेन ऋषिकेश सेवन भक्ती रुचते. तर आपले जे स्वाभाविक इंद्रिय आहेत, इंद्रियाच्या स्वामीच्या सेवेमध्ये आपल्याला ते पूर्ण होतात. जसं कुणी एखाद्या कंपनीसाठी जॉब करतोय, तर त्या कंपनीसाठी जॉब करतोय तर त्या कंपनीचं कार्य केलं पाहिजे. असं नाही की कंपनीमध्ये मी जॉब करतोय पण कंपनीचं काम नाही करत, दुसऱ्या कंपनीसाठी मी काम करतोय, मग तर ते ते चोर झाला. मग तर जे कंपनी त्याला पगार नाही देणार, कारण त्यांनी काम केलंच नाही. हा? तर या ज्या कंपनीमध्ये तो आहे त्या कंपनीसाठी त्यांनी काम केलं पाहिजे. त्याचप्रमाणे इंद्रिय इंद्रिय हे फक्त भगवंताच्या सेवेसाठी लावले पाहिजे, कारण त्याची स्वाभाविक स्थिती आहे ऋषिकेन ऋषिकेश. पण जेव्हा आपण इंद्रिय भगवंताच्या सेवेसाठी लावत नाही, भक्तीमध्ये लावत नाही, तर तेव्हा मग भौतिक इंद्रिय भोग करण्यामध्ये जर आपण इंद्रिय लावले, तर मग जसं ट्रॅक्टरला शेतामध्ये वापरलं पाहिजे, आणि जी मर्सिडीज बेंज आहे किंवा मारुती आहे, सुझुकी आहे, जे काय, तर त्या गाड्यांना आपण रोडवर चालवतो एका ठिकाणून दुसरीकडे जाण्यासाठी. पण जर उलटं केलं तर अं, मग ते तोटा आहे. आणि दुसरं आहे की त्याचा दुरुपयोग आहे. मर्सिडीज जर आपण शेताला नांगरण्यासाठी लावली तर मग ते दुरुपयोग केल्यासारखे आहे. त्याचप्रमाणे इंद्रिय जर आपण भौतिक सुखासाठी आपण जर लावले, तर त्या इंद्रियांना आपण ऍक्च्युली योग्य दर्जा दिला नाहीये. त्यासाठी भगवान सांगतात की ऍक्च्युली ज्या गोष्टी ज्या कार्यासाठी आहेत त्यासाठीच आपण त्याचा वापर केला पाहिजे. त्यामुळं जे कृपण आहेत, कृपण म्हणजे काय, की ते इंद्रिय भोगामध्ये रत रत असतात, आणि स्वार्थी असतात, आणि मी आणि माझं याच्यामध्येच ते जडले असतात. तर त्याच्यामुळं त्यांना आध्यात्मिक भक्तीबद्दल त्यांना काही रत नाहीये, जर त्यांच्या काही आवड नाहीये. तर अशा प्रकारे हे आपण बघितलं. त्यानंतर आपण प्रजल्प पण बघितलं. प्रजल्प म्हणजे जे निरर्थक वार्ता करणे, निरर्थक चर्चा करणे, खास करून वर्तमानपत्र, मोबाईल, टी व्ही आणि प्रसार माध्यम, हे सर्व प्रजल्पामध्ये मोडलं जातं. आणि त्यामुळे आपल्याला खूप काळजीपूर्वक आपल्याला ह्याच्यातून वाचावं लागणं स्वतःला. तर प्रजल्पामुळं आपली भक्तीचा नाश होऊ शकतो. त्यासाठी खूप महत्वाचं आहे की आपण काय घेतोय आपल्या इंद्रियाद्वारे. अं, खास करून दुसऱ्याबद्दल वाईट न बोलणे, दुसऱ्याचे दोष न काढणे. हं? जसं मधमाशी आहे, तर ती मध घेणार, कुठं पण जाणार. इवन नालीच्या ठिकाणी जर एखादं झाड असेल पारिजातकाचं, आणि तिथं जर ते पारिजातकाचं तिथून ते मधच घेण्यासाठी असते, किंवा दुसऱ्या फुलांच्या ह्याच्यातून. पण पण जर पण बघितलं म्हणजे मधासाठी ती कुठे पण जायला तयार आहे. तर नाहीतर बाकी ज्या माशा असतात किंवा त्याला म्हणजे कुठे बसणार त्याला काही हे नाही. आणि चांगलं सगळीकडे एकदम बगीचा आहे, खूप सुगंध चांगला आहे, पण त्यांना त्याच्याबद्दल रस नाहीये. एकदम कचऱ्याच्या ठिकाणी अशा ठिकाणी जाऊन ते स्वतःच हे घेणं. तर त्यामुळे आपल्याला खूप महत्वाचं आहे की आपल्याला आपल्याला स्वतःचं ठरवायचं आहे की आपल्याला काय पाहिजे. तर प्रसार माध्यम आणि ते सर्व याच्यासारखेच सांगितलेलं आहे की एवढे विषय आहेत बोलण्यासाठी, त्याला अनंत विषय आहेत भौतिक जगामध्ये. पण आपल्याला श्रीमद भागवतामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये सर्व काही आहे, किंवा बाकी रामायण आणि या सर्व आपल्या ग्रंथाद्वारे आपलं जीवनामध्ये आपल्याला हे ज्या आपल्याला आवश्यक गरजा आहेत तेवढ्यासाठीच आपण त्याचा वापर केला पाहिजे. नाहीतर अति वापर आपल्याला खूप घातक ठरू शकतो आपल्या भक्तीला. कारण आपण एवढे शुद्ध नाहीये की सगळं आपण भगवंताच्या सेवेसाठी वापरायला. जे शुद्ध भक्त होते आहेत, तर ते मायाशक्तीला पण सेवेमध्ये लावू शकतात. जसं हरिदास ठाकूरांना परीक्षा घ्यायला मायादेवी आली होती.
आणि मायादेवीला पण त्यांनी भक्ती दिली. मायादेवींना त्यांनी त्यांचं शिष्य बनवलं. ते एवढे ते शुद्ध भक्त होते. तिथं प्रभुपाद सांगतात शौबरी मुनीसारखे लोक त्यांनी एवढी सिद्धी बनवली होती, एवढी योगी होते, मुनी होते, पण त्यांना एका साध्या माशांचं अं, हे बघून आकर्षण बघून आणि स्वतः ते आकर्षित झाले इंद्रिय भोग करण्यासाठी. तर अशा प्रकारे त्यामुळं शुद्ध भक्तांचा स्तर खूप वेगळा आहे. आणि आपण भौतिक जगामध्ये आहोत, त्यामुळे भौतिक जगाच्या नियंत्रणाखाली आपण आहोत. त्यामुळं आपल्याला एवढे शुद्ध नाहीये की सर्व काही एकदम पूर्णपणे आपण भक्तीमध्ये लावू शकू. तर त्यामुळं आपल्याला दोष लागू शकतो आणि आपल्या भक्तीला घातक ठरू शकतं. त्यासाठी आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं काटेकोरपणे तेवढंच वापरलं पाहिजे. दुर्दैवाने ॲक्च्युली बऱ्याच वेळेस इव्हन भक्त पण मोबाईल खूप वापरतात, व्हॉट्सॲप वगैरे, आणि त्यांना जास्त माहिती आहे व्हॉट्सॲपबद्दल, अ, भागवतमपेक्षा किंवा भगवद्गीतेपेक्षा. तर मग ते अ, त्यांची उदाहरणं पण व्हॉट्सॲपच्या ह्याच्यामधून येतात. आणि आता तर AI वगैरे निघाले, आता तर खूप नवीन नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी निघाल्यात. तर त्यामुळं बऱ्याच वेळेस बघतो की शास्त्रांवरचा विश्वास नाही आपल्याला. आणि मग ते उदाहरणं वगैरे ते सर्व शास्त्राचे नाही आहेत. मग ते भौतिक जगामधून इकडे-तिकडे उदाहरणं आहेत. पण ॲक्च्युली आचार्यांची उदाहरणं किंवा आचार्यांची वाणी ही आपल्याला जास्त शुद्ध करणारी आहे. आपण शास्त्र वाचतो ज्ञानासाठी नाही, साक्षात्कारासाठी. साक्षात्कार घेण्यासाठी आपल्याला आचार्यांची कृपा लागणार आहे. आधुनिक गोष्टी साक्षात्कार देऊ शकणार नाही आपल्याला. कारण त्या भौतिक आहेत आणि त्या बनवणाऱ्या भौतिक लोकांनी बनवलेल्या आहेत. त्याच्यामुळं किती जरी आपण म्हणलं की त्याच्यातून आपल्याला खूप चांगलं ज्ञान मिळेल, तर ज्ञान हे फक्त डोक्यासाठी आहे. हृदयासाठी आपल्याला आचार्यांचेच वाणी आपल्याला कामाला येणार आहे. आचार्यांचे साक्षात्कार, आचार्यांची उदाहरणं हेच आपल्याला वाचवणार आहेत. तर त्यामुळं आपल्याला शास्त्रांवरचा विश्वास वाढवण्यासाठी शास्त्रांचा नेहमी संग असायला पाहिजे. शास्त्रांचा नेहमी आपल्याला त्यांच्या संपर्कात यायला पाहिजे. साधूंच्या संपर्कात यायला पाहिजे. त्यांचे प्रवचन ऐकणं, आचार्यांचे खास गुरूंचे आचार्यांचे प्रवचन ऐकणं, हे सर्व महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. हे असंच होणार नाही आहे. आपल्याला रोजच्या अ, प्रतिदिन, अनुदिनम हे सर्व आपल्याला रोजच्या रोज आपल्याला करायचं आहे. आणि प्रभूजी, हां. तुम्ही आता मधमाशीचं जे उदाहरण सांगितलं ते जनसंघर्ष मधलंच आहे का ते? हा, म्हणजे मी आता जनसंघ तर हो. तर मी सांगत होतो की प्रजल्पाबद्दल कशासाठी, की आपल्याला आपलं म्हणजे आपलं वातावरण शोधावं लागणार आहे, कुठं आपण जास्त भक्ती करू शकतो. काही 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 जण, इवन जसं आता भीष्मदेवचं उदाहरण आहे, मागे पण आपण त्याच्यावर चर्चा केली. विदुराचं पण उदाहरण आहे. तर ते तर एकदम आसुरी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये होते. प्रल्हाद महाराज उदाहरण आहे. ते पण आसुरी घरा म्हणजे अभोवताली सभोवताली सगळं कृष्ण भावनामृत नाहीये, भक्तीचं वातावरण नाही, पण पोषक वातावरण नाही, प्रतिकूल वातावरण आहे, तरी पण त्यांनी भक्ती कमी नाही केली. त्यामुळे आपल्याला आपले वातावरण शोधावं लागणार आहे की कुठल्या ठिकाणी आपली भक्ती चांगली होईल, आणि तशा प्रकारे वातावरण आपल्याला बनवावं लागणार आहे. घरातलं वातावरण आपल्याला तसं बनावं लागणार भक्तीसाठी पोषक, जेणेकरून सगळ्यांना भक्ती अ, मार्गाला येईल. हा, ते नंतर जनसंघाच्या बाबीत येईल नंतर ते. पण मी आता बोलण्याचा उद्देश होता की आपल्याला आपले स्वभाव आणि त्याप्रमाणे आपली किती आपण कुठे आपण भक्ती करू शकतो त्या ठिकाणी आपला वास्तव्य असलं पाहिजे असतं. जसं आपण बघतो बऱ्याच वेळेस ट्रेनमध्ये, रेल्वेमध्ये जातो आपण. तर रेल्वेमध्ये जाताना कधी कधी यात्रेला जातो आपण. तर यात्रेला जाताना कधी कधी काय होतं की एक एक दिवस आपल्याला रेल्वेमध्ये प्रवास करावा लागतो. मग जेव्हा सकाळ होते तेव्हा मग सगळेजण झोपले असतात रेल्वेमध्ये, पूर्ण डब्यामध्ये झोपलेत लोक, आणि आपले भक्तच फक्त जागे आहेत जप करण्यासाठी. आणि तेव्हा मग 16 माळा जप करायचा आहे. आणि आता हा. आंघोळ पण नाही केलेली आहे आणि 6 तास आपली झोप पण झालेली आहे, आणि आता जप करायचा आहे. आणि बाकी सगळे लोक झोपलेले आहेत, घोरतायत काय काय. आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला जप करायचा आहे, तर किती आपला जप तो शुद्ध असणार आहे, आणि किती बऱ्याच वेळेस 2 तास 3 तास होतं कधी कधी ते 16 माळा करायला. तर ते वातावरण आता काही काही ठिकाणी आपण टाळू शकत नाही, पण
जेवढं शक्य तेवढं आपण शुद्ध जागी आपण जप करणं महत्वाचं आहे. त्यासाठी घरातलं वातावरण पण शुद्ध असलं पाहिजे. प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे शेवटी सगळं सगळं काही ऍक्च्युली आपल्यावर अवलंबून आहे की आपण कशाला आपण जास्त प्रायोरिटी देतो, म्हणजे कशाला आपण जास्त महत्व देतो. त्यानुसार आपल्याला आपलं पुढचं सगळं बनतं ऍक्च्युली. जसं जसं आपले बिल्वामंगल ठाकूर, तर बिल्वामंगल ठाकूरांनी ते खूप आकर्षित झाले होते. स्त्री आकर्षण त्यांना खूप झालं होतं. तर ते चिंतामणीला भेटण्यासाठी खूप मोठी स्टोरी आहे, मी आता जास्त सांगत नाही, पण तुम्ही वाचू शकता. तर ते तिला भेटण्यासाठी सापाला एक दोरी म्हणून त्यांनी वरती चढले. आणि जेव्हा जाताना पूर आला होता, तर ते एक मेलेल्या मृत शरीराच्या वर जसं एक लाकूड म्हणून त्यांनी त्याच्यावर म्हणजे गेले. तर अशा प्रकारे जेव्हा चिंतामणीला भेटले तेव्हा ती म्हणली की अरे, तुम्हाला एवढं अट्रॅक्शन या शरीरासाठी असेल, तर ह्याच्यापेक्षा जर तुम्ही भगवंताबद्दल आकर्षण जोडलं, तर तुम्हाला या जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती होईल. तर तेव्हा ते लगेच कळालं त्यांना. हे एक एक वेश्या होती, तिच्याकडून त्यांना ते उपदेश मिळाला आणि त्यांनी तो स्वीकारला. आणि स्वीकारून त्यांनी ते पकडला. पण जेव्हा पुन्हा ते चालले होते फिरता फिरता जंगलातून, तेव्हा त्यांनी आणखी एका स्त्रीला बघितलं. आणि तिच्याकडे आणखी त्यांना आकर्षण झालं. आणि ती स्त्री एका ब्राह्मण घराण्यातली होती. तर जेव्हा ते घरी गेले, तर ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर ब्राह्मण म्हणे, अरे, हे तर एक महान ब्राह्मण देव आलेले आहेत आपल्या घरी. तर ते म्हणले, तुमची काय इच्छा आहे, तर मी पूर्ती करतो. तेव्हा ते खूप लोक एवढे म्हणजे अतिथी देवो भव अशा प्रकारे त्यांची सगळ्यांची सेवा करायचे ते. तर ते म्हणे की मला संग करायचं तुमच्या पत्नीच्या बरोबर. तर त्यांनी तिला सांगितलं. आणि तेव्हा त्यांना बोलवलं. तर त्यांना लगेच त्यांचं पूर्ण प्रकाश आला. भगवंत म्हणतात ना, ददामी बुद्धियुगंतम येन माम उपयान्ति ते. तर कोणी प्रामाणिक असेल तर भगवंत आपल्याला वाचवतात. तर त्यांना लगेच कळालं, अरे मी काय केलंय, मी काय करतोय, माझी भक्ती विसरलो, मला साक्षात्कार झाला होता ते पुन्हा विसरलो. आणि तेव्हा मग त्यांनी लगेच त्यांना विचारलं, माते, मला एक काम कर म्हणे. ते म्हणले, काय? म्हणे, मला तुझ्या डोक्याची मला पिन दे म्हणे. माझी पिन? आणि तेव्हा ते म्हणे, हो. आणि मग त्यांनी घेतले आणि दोन्ही पण डोळ्यात टाकले. आणि दोन्ही पण डोळे, ते म्हणले, ह्या डोळ्यामुळं मी अं, माझं भक्तीला बाधा आली आहे, तर मी हे डोळेच नको. आणि नंतर साक्षात कृष्णाने त्यांना वृंदावनमध्ये घेऊन गेले आणि तिथे वृंदावनमध्ये कृष्णाने त्यांना त्यांच्या बरोबर लीला केलेल्या आहे. तर ते महान बिल्वामंगल ठाकूर त्यांनी लिहिलेलं चौराष्टकम आपण गातोय रोज इथे पुरुषोत्तम महिन्यामध्ये मंदिरामध्ये रोज. आणि भगवंताला आपण अर्पण करत आहोत, आरती अर्पण करत आहे. तर असे महान भक्त आहेत. आणि अं, पण सांगायचा उद्देश आहे की भक्तीमध्ये आपण जर प्रामाणिक असेल तर भगवंत आपल्याला मदत करतील. प्रामाणिक नसेल तर आपल्याला सगळं काही असताना पण आपण काहीच भक्ती करू शकत नाही, असं पण आहे. आपण दुसऱ्याला कुणालाच कधी दोष देऊ शकत नाही भक्तीसाठी, की अरे ह्याच्यामुळं मी भक्तीला वाढत नाहीये, किंवा ह्याच्यामुळं मला भक्तीमध्ये बाधा यायला लागलीये, किंवा हे वातावरणामुळे, किंवा या परिस्थितीमुळे. तर परिस्थिती नाही, कुणाचा व्यक्ती नाही, कुणाचा म्हणजे काय, कुठली भौतिक गोष्ट कुठलीच आपल्याला भक्तीला बाधा देऊ शकत नाही. फक्त एकच आपल्याला बाधा देऊ शकते, ती म्हणजे आपला मन. आपला मनच आपल्याला बाधा देऊ शकतं. आणि त्यासाठी आपल्या मनाला शुद्ध करायचंय. आणि मनाला शुद्ध करण्यासाठी आपल्याला भक्तीला खूप दृढ करायची आहे. या जन्माला शेवट करायचा आपल्याला आता बस. प्रभुपाद सांगायचे, या जन्माला शेवट करा तुम्ही. पुन्हा आईच्या पोटात गर्भामध्ये आला जायचं नाहीये, ही आपला ठाम विश्वास आपल्याला पकडायचा आहे. ही आपली दृढ निश्चय आपल्याला करायचा आहे. तरच आपण भक्ती चांगली करू. नाहीतर या कलियुगामध्ये भक्ती करणं अशक्य आहे. एवढे प्रभाव आहे ना या मायाशक्तीचा, खास करून रजोगुण आणि तमोगुण, की आपण किती जरी करायचं म्हणलं तरी ते होत नाही. तर एवढं प्रभाव आहे ह्या रजोगुण तमोगुण, सारखे आपण जडलेलो असतो. ते भगवद्गीतेमध्ये आपण बघितलंय ना, ते रजोगुण तमोगुण सतोगुण तिन्ही शक्ती कशा आपल्याला बांधतायत आपल्याला. आणि त्याचं ते सुटणं खूप अवघड आहे. पण त्यासाठीच आपल्याला आचार्यांची मदत घ्यायची आहे. जसं मागच्या वेळेस पण आपण सांगितलं, चोर असो तेव्हा आपण लगेच पोलीस वाचवा पोलीस,
किंवा मदत मदत पाहिजे म्हणून कुणीतरी आपण लगेच बोलवतो. कोणीतरी आपल्याला मदत करेल आपल्या भावनेनं. त्याचप्रमाणे जेव्हा मायाचा प्रभाव वाढतो किंवा आपले आपले वासना वाढतात किंवा आपले वाईट विचार आपल्याला येतात, तर लगेच आपण आचार्यांना, गुरु महाराजांना प्रार्थना केली पाहिजे की मला वाचवा, मला हे नको आहे. तर या प्रार्थनेला भगवंत नक्कीच मदत करतात. भौतिक नास्तिक लोकांना, भौतिकवादी लोकांना भगवंत मदत करतायत त्यांना भौतिक इच्छा पूर्ती करण्यासाठी, त्यांच्या वासना पूर्ण करण्यासाठी. मग जर प्रामाणिक भक्त असेल, मी भक्त म्हणजे मी माताजी प्रभूजी सगळ्यांना म्हणजे एक भक्त म्हणून सांगताय, तर कोणी प्रामाणिक भक्त असेल तर नक्कीच भगवंत आपल्याला मदत करतील. आणि आपल्या जे काही दुर्गुण असतील किंवा आपल्यामध्ये काही कमतरता असतील, त्रुटी असतील, त्याच्यावर मात करण्यासाठी भगवंत मदत करतील. तर यासाठी आपल्याला हे जे महत्त्वाचे 4 श्लोक आहेत, तर ते आपल्याला खूप महत्त्वाचे गंभीरतेने आपल्याला घ्यायचे आहेत. कारण ह्याच्यावर आपला जीवन अवलंबून आहे. खास करून भक्तीचे पहिले काही वर्ष आहेत, तर हे खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला दीक्षा मिळवण्यापर्यंत किंवा दीक्षामध्ये आणखी थोडी आपली दृढ विश्वास आणि दीक्षा मिळाल्यानंतर आपल्याला आपली भक्ती अ, निष्ठापूर्वक करण्यासाठी. तर हे 4 श्लोक अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये आणखी आपण बघितलं कशा प्रकारे प्रजल्प हे फक्त म्हणजे मागच्या वेळेस पण प्रभुपादांनी पण त्याच्यामध्ये सांगितलंय की लोक राजनैतिकमध्ये किंवा पत्ते खेळण्यामध्ये किंवा मासे पकडण्यामध्ये किंवा काय नको ते प्रसारमाध्यमाद्वारे एकमेकाला बोलण्यामध्ये रत असतात. तर ते प्रजल्प आहे. प्रजल्प म्हणजे शॉर्टमध्ये जे काही भगवंतासंबंधी नाही आहे ते. जसं कुणी म्हणतं की स्त्रियांना किती दर्जा दिला पाहिजे किंवा आयुर्वेद चांगलं आहे का, ॲलोपॅथी चांगलं आहे का, होमिओपॅथी चांगलं आहे का, आणखी नॅचरोपॅथी चांगलं आहे. कुणी म्हणतंय की म्हणजे कोण नम्र असलं पाहिजे, स्त्री असली पाहिजे का पुरुष असला पाहिजे, वा बायको पाहिजे का पती पाहिजे, किंवा असे कितीतरी विषय आहेत, भौतिक विषय की ज्याला आपण किती जरी चर्चा केली तरी त्याला अंत येणार नाहीये. तरी किंवा दुसऱ्याचे दोष बघणे. तर या सर्व गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. जेवढं शक्य आहे तेवढं आपण, जेवढं जेवढं आपल्याला गरज तेवढं आपण. जसं आता कुणाला दवाखान्यात जायचं तर ठीक आहे, त्याला ठरवायचंय, एकदा ठरवलं भात झालं. पुन्हा त्याच्यावर जास्त डिटेलमध्ये जसं एकदा म्हणजे काही काही भक्त करोनामध्ये कितीतरी व्हिडिओ बघितले किंवा ते आता युद्ध चाललं होतं तेव्हा कृष्ण भावनामृत असायला पाहिजे तर युद्ध भावनामृत झाले होते सगळे भक्त. म्हणजे काही काही लोक, काही काही भक्त भक्त आहेत पण एवढे व्हिडिओ त्यांनी बघितले की ते सारखं तेच विचार येत होते. जपामध्ये पण तेच विचार, कारण एवढे व्हिडिओ बघितले. जे आपण करतो, जे आपण घेतो आतमध्ये तेच येणार आहे ना. तर तेच मनन होणार आहे आपल्याला. त्याच्यामुळं ठीक आहे, आपल्याला आवश्यक आहे ना, समाजामध्ये राहतोय आपण, गृहस्थ आहे तर ठीक आहे, जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच बघा. किंवा कुणाला आपल्या मित्रांना पण, काही काही भक्त आहेत त्यांच्याकडं ते डायरेक्ट आपल्या कुणाला एखाद्या भौतिकवादी मित्र असतात कोणी, तर त्यांना विचारतात काय चाललंय, काय समाजामध्ये आता काय आहे, बातमी वगैरे. बस तेवढंच. स्वतःला जास्त काही त्याच्यामध्ये घेऊन घेत नाही, कारण आपलं आयुष्य खूप कमी आहे, वेळ खूप कमी आहे, कुणाचीच गॅरंटी नाही आहे. आम्ही काल एका हरिनामला गेलतो एका घरात, एका गल्लीमध्ये. तर त्या गल्लीमध्ये आम्हाला सांगितलं की इथं ते भक्त गेले होते ग्रंथ वितरण करायला, तर ते म्हणले इथे मृत्यू झाला एका जणाचा सकाळीच. आणि बाकी म्हणजे म्हणजे आम्हाला आता, आम्ही असंच गेलो होतो, पण कुणी असं बोललं नाही काही. पण सांगायचा उद्देश आहे की आपल्याला हे जन्म मृत्यू जरा व्याधी हे चक्र चाललेलं आहे. आज ना उद्या प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे. तर त्यामुळे जीवनभर आपण काय चेतना आपण ठेवलेली आहे, ती चेतना आपल्याला येणार आहे मृत्यूच्या वेळी. आणि देवाने भगवंताने काय सांगितलं, अंते नारायण स्मृती, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. जे तुम्ही शेवटी मृत्यूच्या वेळेस तुमचं स्मरण असणार आहे किंवा विचार असणार आहे, त्या प्रकारचं तुमचं पुढची गती होणार आहे. आपण जीवनभर जी विचार ठेवलेत, ज्या विचारावर आपण जास्त मनन केलेलं आहे, तेच विचार आपल्याला येणार आहे जेव्हा मृत्यूच्या समयी. त्याच्यामुळे सांगितलंय की जन्म कर्मच मे दिव्यम एवं युवेती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेती. तर जो माझा जन्म कर्म म्हणजे भगवंताबद्दलचे विषय जो जास्त मनन करत असेल, विचार करत असेल, चिंतन करत असेल, ते विचार शेवटी त्याच्या येतील. आणि मग त्याचा जो गती आहे ती भगवंताच्या धामामध्ये होणार आहे. मग त्यामुळेच आपला हा वाचनाचा, श्रवण करण्याचा किंवा ह्याचा अभ्यास करण्याचा उद्देश काय आहे,
की येन केन प्रकारेन कशा ना कशा प्रकारे आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये संपर्कामध्ये येऊ. आणि जास्त आपला जो आपले जे विचार आहेत तर ते असे कृष्ण भावनामृत व्हावेत. याचा उद्देश हाच आहे. तर तर त्यामुळं प्रभुपाद सांगतात की आपल्या मनामध्ये तेच विचार राहणार आहेत जे आपण जीवनभर विचार केले आहेत. त्यामुळं भौतिकवादी लोक आहेत सारखं ते भोग किंवा पैसा किंवा स्त्री किंवा म्हणजे वेगवेगळे जे घर, जमीन, राजनीतिक त्यांचं पद, त्याच्यामध्ये सारखे ते विचार करत असतात. आणि जर मृत्यूसमयी पण त्यांनी तोच विचार केलाय, कारण जीवनभर तेच केलेलं आहे. मृत्यूसमयी साहजिक तोच येणार आहे. मग मग ते एकतर प्रभुपाद म्हणायचे की जर त्यांनी भारतामध्ये सारखं असं शत्रू आणि मित्र आणि हे युद्ध आणि ह्याच्यामध्ये असेल तर मग ते त्यांच्या विरुद्ध जिथं पाकिस्तानमध्ये त्यांचा जन्म होईल म्हणे. आणि तिथे मग ते युद्ध करतील. तर अशा प्रकारे आपल्याला माहित नाही की भौतिक जेवढं आपण चिंतन करू ते आपल्याला या भौतिक जन्ममृत्यू चक्रातच आपल्याला फिरू लागणार आहे. पण जेव्हा आपण भगवंताबद्दल चिंतन करू आणि जास्त विचार जास्त आपला वेळ त्याच्यामध्ये देऊ तेवढं आपण आध्यात्मिक प्रगती करून पण भगवतधाम जाण्यासाठी योग्य बनतोय. तर हा उद्देश आहे आपला. त्याच्यामुळे जास्त आपला वेळ आपण निरर्थक गोष्टी चर्चा किंवा त्याच्याबद्दल जास्त विचार नाही केला पाहिजे. शीत उष्ण, हं? आता उन्हाळ्यामध्ये स्वाभाविक आहे की गरमी असणार आहे. रोजी आज खूप गरमी व्हायला लागली. रोजी आज टेम्परेचर 45 डिग्री झाले. रोजी काल 26 होतं, आज 45 एवढं वाढलंय. म्हणजे किती तीन तीन आपण वाक्य बोलले. काय गरज आहे का उन्हाळ्यामध्ये? ठीक आहे ना बाबा, आता उन्हाळा ठीक आहे, लावा फॅन लावा. कुणाला जर एसीची जर असेल घरी किंवा तर ठीक आहे एसी. पण आता उगं त्याच्याबद्दल चार चार वाक्य बोलून आपली ही शक्ती व्हायला गेली, टाइम व्हायला गेलेला आहे. आणि आपलं चिंतन गेलं ना. आपण विसरलो भगवंतांना. आपण या भौतिक जगासाठीच आपण भगवंताला विसरलो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला भगवंत चिंतन व्हावं. ह्याला शुद्ध भक्त म्हणतात. आणि शुद्ध भक्त म्हणजे फक्त झाला म्हणजे नाही, आपल्याला त्या पावलावर जायचंय. त्यामुळे आपल्याला तसं बनायचंय. तर त्यासाठी आपल्याला वेळोवेळी आपल्याला त्याचं स्मरण झालं पाहिजे की आपण काय करतोय. तर तर मागे पण बघितलं की कशा प्रकारे प्रसाद आहे. प्रसाद ही भगवंताची कृपा आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल जास्त हे नाही केलं पाहिजे. भगवंताची कृपा आहे याद्वारे आपण गेलं पाहिजे. हा. तर प्रभूजी, हा. सॉरी. अत्याहारचं आपण दोन बघितले, एक खाण्याचं आणि धन संचयचं. पण आपले जे बंद पुस्तक परीक्षाचे प्रश्न आहेत ना, त्यात तिसरा पण सांगितलं. मग तिसरा अत्याहार काय आहे का? धनसंचय आणि मी सांगितलं ना, ग्रंथ ग्रंथ वेगवेगळे ग्रंथ. आज कुठं पण काही पुस्तक बघितलं की लोक आणतात आणि ठेवतात, पण किती हा, वाचतात ओके माहित नाही. ओके. आपण एवढे आचार्य आता तर इस्कॉनच्या बाहेर पण खूप पुस्तकं निघालेत. आणि त्या आचार्यांची ही टीका, त्या आचार्यांची ती टीका. आणि प्रत्येकाला वाटतं की आपण खूप काही पुस्तकं आणावेत आणि ठेवावेत. पण वाचन कधी, वेळ किती? अरे प्रभुपादांचे पुस्तक वाचायला आपल्याला वेळ नाहीये, ते हे पुस्तक कधी वाचणार? आणि ते आचार्यांनी लिहिलेले त्यावेळेस आहे. आता आपण सध्याच्या स्थितीला जर बघितलं तर तेवढं किती आपल्याला समजणार आहे. त्यामुळं आपण वाहून जाऊ. त्यासाठी खूप महत्वाचं आहे की या पुस्तकांचा संचय, वेगवेगळ्या हो, गोष्टी ज्या क्लिअर. भौतिक गोष्टी आहेत त्याचा जास्त संचय करण्यामध्ये वेळ नाही घातला पाहिजे. आपल्याला खूप वेळ कमी आहे. हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला बाकी जबाबदाऱ्या खूप आहेत ना. असं नाही की आपण 24 तास भक्तीच करतोय, म्हणजे बाकी पण जबाबदाऱ्या आहेत. त्यासाठी आपला वेळ जाणारच आहे. त्यामुळं ऍटलिस्ट जेवढा वेळ आपण करतोय तेवढं तरी आपण चांगला घेतला पाहिजे. तर अमरीश महाराज, तर त्यांचं पण उदाहरण बघितलं आपण. अमरीश प्रभू ते पण प्रभुपाद शिष्य आहेत. तर त्यांना फोर्ड कंपनीचे मालक. तर ते पण एवढे त्यांनी भगवंत प्रभुपादांसाठी केलं. पण प्रभुपादांनी असं नाही की अरे हा खूप श्रीमंत व्यक्ती आहे, ह्याला मी चांगलं त्याला वर्तव केलं पाहिजे आणि ह्याच्याशी मी चांगली मैत्री केली पाहिजे किंवा ह्यानी चांगलं मला डोनेशन द्यावं त्यामुळे मी त्याच्याशी चांगलं वागेल, असं काही नाही. अमरीश प्रभू सांगतात की प्रभुपादांनी मला एक साहजिक स्वाभाविक भक्त असतात, बाकीचे सगळे भक्त त्यांच्यासारखंच माझ्याशी आदान प्रदान केलं. असं नाही की माझ्याकडे खूप पैसा आहे तर ह्याला खूप स्पेशल ट्रीटमेंट दिली पाहिजे, ह्याला खूप असंच वागलं पाहिजे की असं. ते म्हणले की मला प्रभुपादांनी असं काही वागवलं नाही आणि त्याच्यामुळे मला खूप आकर्षण वाटलं. नाहीतर बरेच लोक ह्याच्याकडून शोषून घ्यायचं आपल्याला, त्यामुळे त्याच्याशी चांगलं बोलायचं, चांगलं काहीतरी करायचं आणि मग
हिसकावून घ्यायचं, तर असं काही नाही. प्रभुपाद प्रभुपादांनी खूप लोकांना गमवलं का? कारण त्यांना हे चार नियमाचं पालन नव्हतं करायचं. तर प्रभुपाद म्हणले, मला अशी लोक नको आहेत. ज्या लोकांना खरं प्रामाणिक भक्ती करायची त्याच लोकांना मला घ्यायचंय. तर बाकीच्यांनी म्हणले, अरे तुम्ही जर असं केलं तर खूप लोक तुमचे सोडून जातील. ते म्हणले, मला वाव नाही बनवायचं, म्हणजे लोकांना मला जास्त दाखवायचं नाही. मला क्वालिटी पाहिजे. मला जे खरं प्रामाणिकपणे भक्ती करायची त्यांनाच मला घ्यायचंय. तर त्यामुळं ते खूप आकर्षित झाले, अमरीश प्रभू. आणि आज पण त्यांच्या प्रवचनामध्ये सांगतात की हे खूप प्रभुपदांचं खूप मोठं गुणगान त्यांनी गातात. आणि पेपरमधल्या बातम्या खूप म्हणजे आपलं खास करून जे अं, जे आपलं विचार आहेत, तर ते बौद्धिकवादीच विचार बनवतात. तर त्यामुळं जेवढं लागणार आहे तेवढंच आपण त्याच्याबद्दल घेतलं पाहिजे. आणि ते उत्तर देत नाही बघा. ज्या बातम्या आहेत ना, त्या फक्त बातम्या देतात. असं झालं, इथं झालं, तर झालं, पण त्याचा सोल्युशन काय, कशामुळे झालं, कारण काय, आणि आता पुढं काय, त्याच्याबद्दल काही नाही. तर त्या फक्त बातम्या देऊन आपलं मन अस्थिर करतायत. अरे इथं एवढे मेले, इकडं एवढं गेलं, ह्यानी असं केलं, त्यांनी तसं केलं. पण आता ते ऐकून आपल्याला, आपण आपल्या खाणं, आपला प्रसाद, किंवा आपण 3 वेळेस आपण जेवण करणार आहे, 6 तास झोप घेणार आहे. तर बाकी गोष्टी एवढ्या आपल्या बदलणाऱ्या नाही आपल्या जीवनामध्ये. त्यामुळे एवढं निरर्थक. नाहीतर लोकांना तेच, म्हणजे बघतो मी, खूप लोक, भौतिकवादी लोक, त्यांना उठल्या उठल्याच पेपर पाहिजे. तर हे ऍक्च्युली, त्यामुळे आपल्याला हे याच्यावर खूप महत्वाचं आहे. आणि आपण खास करून आपला जो वेळ आहे, भगवंताच्या आरत्या पाठ असल्या पाहिजे. हा, भगवंताच्या आरत्या गाणे, भगवंताचे भजन गाणे. हा, तर ह्याच्यामध्ये आपण श्लोक श्लोक पाठ करणे. तर ह्याच्यामध्ये आपला खरा वेळ ह्याच्यामध्ये दिला पाहिजे. जेणेकरून भौतिकवादी जे पिक्चरची गाणी किंवा वगैरे येतात, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये आपलं मन नाही जाणार का? कारण माझं मन इकडं हुकलेलं आहे. एका इकडलं हुक गेलं की मग तिकडं बाकी हळूहळू सुटून जाणार आहे. त्याच्यामुळं पहिले विचार येणार नाही आपल्याला. किंवा गाणं लागले तरी आपण एवढं डिस्टर्ब नाही होणार का? कारण आपलं मन विचार करतंय की मला किती वैष्णव भजन मी पाठ केलेत, किती श्लोक मी आठवलेत, किती 18 धडे आहेत भगवद्गीतेमध्ये, पण ते कुठले 18 धडे आहेत, नाव काय त्याचे, ते पण आठवत नाही मला. तर माझी स्थिती किती दयनीय आहे. हं. प्रभुपादांनी एवढं सगळं केलंय, किती मी लीलामृत वाचले, किती माझ्या लक्षात आहे. तर एवढं पण नाही करत आहे. तर मग, तर अशा प्रकारे आपण आपल्या भौतिक आकर्षण कमी करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक आकर्षण वाढवलं पाहिजे. आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपली रुची वाढवली पाहिजे. त्यासाठी आपण हे काहीतरी थोडे 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 गोल ठेवले पाहिजे. म्हणजे आता पुढची जन्माष्टमी येऊपर्यंत मी कृष्णा बुकचे एवढे अध्याय मी वाचणार आहे. जन्माष्टमी गेल्यानंतर प्रभुपदांचा तिरुभाव येऊपर्यंत मी एवढे लीलामृतचं एवढं पाठ मी वाचणार आहे. त्याच्यानंतर कार्तिक नंतर चैतन्य महाप्रभूंचं जे गौर पौर्णिमा आहे, गौर पौर्णिमा येऊपर्यंत मी एवढं चैतन्य महाप्रभूंची एवढं लीला मी वाचणार आहे. तर अशा प्रकारे थोडं 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 टार्गेट आपण ठेवलं पाहिजे. तरच आपण काहीतरी एक, म्हणजे आपल्याला कळेल की अरे एवढं मी, ऍटलिस्ट मी एवढं पालन केलं, एवढं मी शिकण्याचा प्रयत्न केला, आठवण्याचा प्रयत्न केला. नाहीतर मग करू वा होऊ आणि काहीच होत नाही मग अशा प्रकारे आहे. मग आपल्याला माया आपल्याला फसवते. तर त्यामुळे थोडी 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 आपण टार्गेट ठेवले पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये. जसं आता आपण भक्तिशास्त्री शिकतोय मग, पण तरी पण ह्याच्या व्यतिरिक्त पण आपण थोडंसं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर हा, तर अशा प्रकारे आपण बघत होतो. तर या 6 गोष्टी खूप आपल्या भक्तीला बाधक आहेत. तर त्याच्यामुळे याच्याबद्दल आपण जास्त डिस्कस करत आहे. आणि जेव्हा आपण हे करतो, प्रजल्प करतो, तेव्हा आपले संबंध पण तुटतात ऍक्च्युअली. संबंध, कारण एकमेकाबद्दलचं दुसरं कोणी बोललं आणि ते त्यांना म्हणलं की तुम्ही सांगू नका, पण ते त्याला कळालं, तर मग आपले संबंध तुटणार. तर हे खूप बाधक बाधक होऊ शकतं. त्यासाठी दुसऱ्याबद्दलचं काही न बोलणं, उलट दुसऱ्याचं गुणगान गाणं हे आपल्या भक्तीला खूप पोषक आहे. तर हा, तर सांगितलंय की कशा प्रकारे. हा, तर जसं एखाद्या घरामध्ये आग लागली आहे, आणि त्या घरामध्ये अ, वरून, म्हणजे थोडस जागा आहे वरती निघण्यासाठी.
आणि शेजारी शिडी पण आहे. तर कुणी लगेच शिडी पकडली आणि वरतून पळायला लागला वाचण्यासाठी. तर खालून जर कोणी बोललं, अरे त्याच्याबद्दल कोणी वाईट बोललं, त्याच्याबद्दल तो विचार पण करणार नाही. का? कारण मी इथं राहिलो तर मी मरेल, मी जळून जाईल. तर तो पहिला विचार करेल की मला इथून बाहेर कसं पडायचंय. दुसरं कोणी काय बोललं त्याच्याबद्दल तो चिंता नाही करणार जास्त. का? कारण मी इथे भाजून जाईल जर मी त्याच्याबद्दल विचार केला. मला पहिले इथून निघू द्या, मला निघून जायचंय. तर त्याचप्रमाणे दुसऱ्यानी कोणी काही स्वतःबद्दल काही बोललं, जास्त त्याचं लागून नाही घेतलं पाहिजे. तर ते कारण या भौतिक जगामध्ये आपण आलोय याच कारणामुळे. स्वतःला आपण काहीतरी म्हणतो की मी हा आहे, मी तो आहे, माझ्यामध्ये हे आहे ते आहे. जडभरतनी काय केलं? जडभरतनी ऍक्च्युली त्यांचे जे वडील होते ते खूप त्याला काळजी घ्यायचे. पण त्यांचे जे भाऊ होते ते मात्र नेहमी त्याला काहीतरी बोलायचे. तर त्यामुळं कोणी आपल्याला मान दिला, कुणी अपमान केला, त्याच्यामुळे जास्त त्यांनी स्वारस्य नाही ठेवलं. किंवा त्यांना जे डाकू डाकू होते, चोर होते, तर त्यांनी त्यांना खूप चांगलं सजवलं, त्यांना चंदन लावलं, हार घातला. पण त्यांना आता मारायला उठले होते. आणि तेव्हाच मग हं, तेव्हा त्यांना, कारण भगवंताचे भक्त होते, दुर्गा माताला पण कळालं. तर त्यामुळे दुर्गा मातांनी त्यांना सांगितलं, त्यांना कापलं. तर सांगायचा उद्देश आहे की अं, त्यांनी कधीच आपल्या स्वतःला काही लावून घेतलं नाही. पण कारण भौतिक जगामध्ये असल्यामुळे आपल्याला हे अ, स- सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ह्याच्या प्रभाव खाली असतो. त्यामुळे जेव्हा रहुगुण जे राजा होते त्यांनी त्यांना थोडेसे शब्द बोलले. कारण ते मुंगी मुंगी येत होती, तर ते जडभर ते थांबले अचानक. पाचव्या स्कंदामध्ये ते भागवतमच्या. तर ते थांबल्यामुळे काय झालं की ते त्यांना धक्का लागला. कारण चार पालखी लोक चालले होते, एक जण अचानक थांबलं तर ते त्यांना सहन नाही झालं. तर त्यांनी विचारलं, काय कोण करते हे? तर मग लगेच त्यांना विचारलं, हा जडभरत आहे. तर मग जेव्हा त्यांना थोडेसे शब्द बोलले तर तेव्हा थोडेसे खटकलं त्यांना. पण करणे शुद्ध भक्त होते, ते खूप महान वर्चस्व वर चढलेले होते. त्यामुळे त्यांना या सांगितलं की ते एकदम म्हणजे आता ते एवढ्या उच्च निष्ठा, रुची, आसक्ती, भाव भाव स्टेज पर्यंत आले होते. पण तरी पण त्यांना असे थोड्याशा दूषित भावना आल्या. पण नंतर त्यांनी त्याच्यावर ते संयम केलं, स्वतः ते त्यांनी सहन केलं. पण येणार, कारण हे भौतिक जगाचा गुणधर्म आहे. त्या तशा प्रकारच्या भावना येतील. इव्हन शुद्ध भक्ताच्या स्तरापर्यंत, शुद्ध भक्ताच्या अलीकडचे म्हणजे स्तर आहे त्याच्या तिथपर्यंत येतील. पण तरी पण अ, अ, आपल्याला त्याच्यावर मात करणे खूप महत्वाचं आहे. असं कोणीच म्हणू शकत नाही की अरे माझा स्वभावच असा आहे, मला दुसऱ्यांना खूप म्हणजे मी स्ट्रॉंग बोलतो, किंवा मला असं नम्र बोलायची सवयच नाहीये आणि दुसऱ्यांना लागतं खटकतं, तर मी काय करू, माझा स्वभावच असा आहे, मी काय बदलू शकत नाही माझा स्वभाव. नाही. आपल्याला जर वैष्णव समुदायामध्ये चांगलं राहायचं असेल आणि वैष्णवांशी चांगलं आपल्याला बोलायचं असेल, तर आपल्या स्वभावाला आपल्याला बदलावं लागणार आहे. आणि ते त्याच्यावर आपल्याला पाऊल उचलावं लागणार आहे. तर आपण जर आपला जो माझा गोल आहे, भगवत धामात जायचं आहे, तर मग या भौतिक जगाच्या गोष्टीबद्दल आपण जास्त याच्यामध्ये स्वारस्य नाही घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर मग जसं यागिक ब्राह्मण होते, तर त्यांची पत्न्या ते स्वतः आता हा नियमाग्रहमध्ये पण आपण बघितलं की अ, ते नियमानं पालन करतात. आता आपण त्याच्यावर वाचन करूया पहिले, त्याच्यानंतर आपण बाकी चर्चा करूया. तर आपण वाचन चालू होतं आपलं. त्याच्यामध्ये पान नंबर 25 मध्ये आपण आलेलो आहे. 25 मध्ये त्वरित लाभासाठी, बरोबर? ते झालं होतं ते म्हणजे ते नियम आग्रह आणि नियम ओके, आग्रह याचे तरी पण दोन एकदा थोडस लास्ट परत चर्चा करूया. त्वरित त्वरित लाभासाठी वाचा पूर्वी. त्वरित लाभासाठी शास्त्रसंमत विधिविधानांचा उपयुक्ततावादीप्रमाणेच स्वीकार करणे यालाच नियम आग्रह असे म्हणतात. आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी असणाऱ्या शास्त्रातील विधिविधानांची उपेक्षा करणे याला नियम आग्रह असे म्हणतात. आग्रह म्हणजे स्वीकार करणे आणि आग्रह म्हणजे स्वीकार करण्यात अपयश होय.
या दोन्ही शब्दांचे नियम या शब्दांची संधी साधल्याने नियमाग्रह हा शब्द उत्पन्न होतो. याप्रमाणे विशिष्ट शब्दांची संधी केल्यास नियमाग्रह या शब्दांच्या दोन अर्थाचा बोध होतो. ज्यांना कृष्ण भावनेमध्ये स्वारस्य आहे त्यांनी आर्थिक विकासाकरिता नियम स्वीकार करण्यास उत्सुक असू नये. ह्याने शास्त्रसंमत विधानांचे पालन केले पाहिजे. अवैध स्त्रीसंग, मांसाहार, जुगार, मादक सेवन या गोष्टींना टाळून त्यांनी पुढे काय सांगू? हा, तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं ते कशा प्रकारे, जसं उदाहरण आहे याज्ञिक ब्राह्मण. तर ते खूप यज्ञ करण्यामध्ये एवढे बिझी होते, ते 10व्या स्कंदामध्ये येतं ते. आणि जेव्हा कृष्ण आणि बलराम त्यांना भुका लागल्यात, मग त्यांनी त्यांच्या मित्रांना पाठवलं, जा रे म्हणे, इथे जवळच ते याज्ञिक ब्राह्मण आहेत, यज्ञ करतात ते खूप मोठा, तर तुम्ही जावा आणि अशा वेळी जावा की ते यज्ञामध्ये काहीतरी आपल्याला दान द्यायला पाहिजे. तर ते खूप म्हणजे महत्वाचं आहे त्या विधीमध्ये, दान देणे. तर तुम्ही जावा म्हणे, ते नक्कीच दान देईल तुम्हाला, जावा म्हणे. तर ते गेले आणि जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्या याज्ञिक ब्राह्मणाने त्यांना बघितलं पण नाही. ते एवढे यज्ञ मध्ये करण्यामध्ये एवढे बिझी होते की ते दारावर कोणी आलंय, खटखट करताय, त्यांना त्याच्यामध्ये आवाज पण नाही आला आणि ते बघितलं पण नाही. थांबले थांबले थांबले, बराच वेळेस निघून गेले ते. आणि मग जेव्हा वापस गेले तेव्हा ते हताश होऊन गेले होते, कारण कृष्ण बलरामला भूक लागली, आता काय करायचं. तर लगेच ते कृष्ण बलराम म्हणायला लागले की ठीक आहे म्हणे, काही काळजी नका करू, तुम्ही आता त्यांच्या पत्नीकडे जावा आणि पत्नी नक्कीच तुम्हाला देतील म्हणे. मग तेव्हा ते पत्नीकडे गेले आणि मग पत्नी मात्र, जेव्हा त्यांनी ऐकलं कृष्ण बलराम, आता तर त्यांनी बघितलं पण नव्हतं कृष्ण बलरामांना, पण जेव्हा त्यांनी ऐकलं कृष्ण बलराम भुकेले आहेत, लगेच त्यांनी खूप सुंदर पक्वान बनवले, मेजवान बनवले आणि स्वतः ते घेऊन चालले. आणि त्यांना म्हणजे वाटलं पण नाही, आता आम्ही गेलो तर पती जे आहेत आमचे, त्यांनी कसं काय होईल, काय नाही, काही विचार नाही. भगवंत लगेच ते निघून गेले. तर इथे बघतो आपण, हे यज्ञ करणारे ब्राह्मण होते, ब्राह्मण आहे, खूप वरिष्ठ आहे. ब्राह्मण सगळ्यात वरचे स्टेज, आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आपण म्हटलं होतं. पण त्यांना पण भगवंताबद्दल आकर्षण नाहीये. त्यामुळे भगवंताबद्दल आकर्षण हे काही अशा दान, विद्या, बल, यश ह्याच्याबद्दल ह्या लोकांना होईल असं नाहीये, गॅरंटी नाहीये. होऊ शकते पण होईलच असं नाहीये. तर त्यासाठी भक्तीच लागते. भगवंत म्हणतात, भक्तीनच मी भुकेला आहे, भक्तीचा भुकेला आहे. बाकी गोष्टी भगवंताला सगळ्या आहेत, त्यामुळं भगवंत दुसरे नसतात. तर तिथे आपण यागी ब्राह्मणाचं उदाहरण बघितलं. त्याचबरोबर आपण बघतो कशा प्रकारे ते नियम पालन करत होते, एकदम विधी विधान सगळं पालन करतायत, पण कशासाठी करतायत तेच विसरले. तर सगळ्याचा यज्ञ, ऍक्च्युली भगवंताचं नावच काय आहे, की भगवंत यज्ञ पुरुष आहेत. जर भगवंताला जर आपण विसरलोय आणि काय करतोय तेच माहित नाही, तर मग त्या त्या फक्त क्रिया झाल्या, त्या फक्त म्हणजे स्वाभाविक बाहेरिक दृष्ट्या आपण करतोय, पण कशासाठी करतोय आणि कशासाठी केलं पाहिजे, कुणासाठी केलं पाहिजे तेच आपण विसरलोय. तर यासाठी महत्वाचं आहे. आणि त्या स्त्रियांनी, ज्या त्यांच्या पत्न्या होत्या, त्यांनी तर कधी यज्ञ नाही केला, कधी लोकांना म्हणजे शास्त्र पण नाही वाचले, पण त्यांना साक्षात्कार होता भगवंताबद्दल. तर अशा प्रकारे आपण बघतो तुलना, तर खूप महान त्यांचं गुणगान गायला. तर अशा प्रकारे हे आपण बघतो की याज्ञिक ब्राह्मण आणि यज्ञ याज्ञ करणाऱ्या ज्या पत्नी होत्या, तर तर त्यामुळे
हा तर आपण बघत होतो याज्ञिक ब्राह्मणामध्ये आणि याज्ञिक पत्न्या. तर आणि उलट त्या पत्नीमुळं ब्राह्मणांचा उद्धार झाला आणि त्यांना पण भगवंताची कृपा मिळाली. तर अं, तर हे नियम म्हणजे नियम पालन करण्याचा उद्देश काय आहे तो खूप महत्वाचा आहे तो समजणं. बऱ्याच वेळेस लोक करतात काहीतरी करायचं म्हणून पण त्यांना त्याचं महत्व माहित नाही, त्याचा उद्देश माहित नाही. तर हम्म, तर ब्राह्मण पत्नींनी म्हणजे पतींना सोडून ते गेले, पण त्याचा उद्देश होता की भगवंतांना खुश करणे. आणि ऑफकोर्स भगवंतांनी पण त्यांना वापस पाठवलं. म्हणले की तुम्ही पतींची सेवा करा. आणि त्यांना उलट त्यांनी भक्त बनवले. त्यांची भगवंताची कृपा दिली त्यांना. त्यांनी त्यांचं गुणगान गायलं नंतर. तर अशा प्रकारे तर आपण महत्वाचा म्हणजे भक्तीसाठी सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वां स्वरूपापि मोक्षयिष्यामि मा शुचे. भगवंत म्हणतात की जर एखाद्याने काही अपराध झाले, काही पाप झालं, तर त्या सगळ्या पापातून मुक्ती करेल. तेवढं भगवंताचं हे आहे. तर त्यासाठी जसं एक रामानुजाचे पण उदाहरण आहे. रामानुजाचे दोन शिष्य होते. एक खूप गरीब होता, एक खूप श्रीमंत होता. आणि जेव्हा त्यांना रामानुजाचार्य जाणार होते त्या साईडनं, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की जावा तुम्ही. तीन चार शिष्यांना सांगितलं तुम्ही जावा आणि त्यांच्याकडे जावा, त्यांना सांगा की मी येणार आहे तुमच्या घरी. तर जेव्हा ते गेले तर गरीब भक्ताकडे गेले, गरीब शिष्याकडे गेले. श्रीमंत शिष्याकडे पहिले. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे 4 दिवसासाठी रामानुचारी या गावाला येणार आहेत म्हणे, तर ते तुमच्याकडे राहतील. जेव्हा त्यांनी ऐकलं एवढे खुश झाले ते, की एवढे खुश झाले की त्यांनी लगेच तयारी चालू केली. पण ते विसरले की अरे हे जे शिष्य आलेले आहेत ते पण माझे गुरुभाऊ आहेत. त्यांची पण मी सेवा केली पाहिजे, त्यांचा पाहुणचार केला पाहिजे, त्यांना आसन दिलं पाहिजे, त्यांना पाणी दिलं पाहिजे, त्यांचा सत्कार केला पाहिजे, त्यांना प्रसाद दिला पाहिजे. हे सगळं विसरले. आणि ते म्हणले ठीक आहे ठीक आहे. आणि मग लगेच त्यांनी चालू केल्या तयाऱ्या. आणि मग हे गेले निघून. मग रामानुचार्याने सांगितलं. रामानुचार्य म्हणले ठीक आहे, आता तुम्ही जावा दुसऱ्या शिष्याकडं आणि त्यांना सांगा. मग दुसऱ्या शिष्याकडे गेले. ते पण एकदम गरीब गरीब होते, त्यांना काही म्हणजे जास्त पैसा नव्हता घरी, काही नाही. जेव्हा ते गेले लगेच ते खूप खुश झाले त्यांना बघून. ते म्हणले काय वार्ता. तर त्यांनी सांगितलं गुरु महाराज इकडे येणार आहेत. ते म्हणले ठीक आहे ठीक आहे. हा पण तुम्ही या पहिले, तुम्ही घरात या. मग त्यांना पाहुणचार केला, त्यांना सत्कार केला, त्यांचे पाय धुतले, त्यांना आसन दिलं, त्यांना प्रसाद दिला. आणि सगळं करून मग त्यांना एकदम पाहुणचार करून त्यांना वाटी लावलं. आणि नंतर मग तयारी पण चालू केली. तर जेव्हा रामाचार्य कळालं, रामाचार्य म्हणले ठीक आहे मी दुसऱ्या शिष्याकडे जाईल, पहिल्या शिष्याकडे नाही जाणार. आणि मग दुसऱ्या शिष्याकडे गेले. आणि त्यांना पहिल्या शिष्याला कळालं अरे रामानुचार्य आले पण माझ्याकडे नाही आले, त्याच्याकडे गेले. मग लगेच त्यांच्याकडे आले आणि माफी मागितली, म्हणे माफ करा, मला हे समजलं नाही. तर बऱ्याच वेळेस आपण गुरुना किंवा कृष्णाला आपण खूप वर्चस्व देतो आणि मग बाकी शिष्यांना, बाकी भक्तांना आपण त्यांना त्यांना आपण जास्त आदर सन्मान देत नाही, तर हे योग्य नाही. भगवंत म्हणतात मदभक्ता पूजाधिका. भक्तांना आपण जेवढं खुश करू, जेव्हा त्यांच्या कृपेने आपल्याला भगवंत मिळू शकतात. तर तर त्यासाठी हा भाव खूप महत्वाचा आहे. आणि त्यासाठी आता आपण पुढे आपण चर्चा करणार आहोत कशा प्रकारे आपण भगवंताच्या भक्तांबद्दल आपण संघ घेतला पाहिजे. तांदेर चरण सेई भक्त संगेवास जन्म जन्म होई येई अभिलाष. तर भगवंताचे भक्त एकच आशा मागतात की मला जन्मोजन्मे भक्तांसंग मिळावा. तर 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 त्यासाठी तर नियम आग्रह, अनियम आग्रह. तर दोन्ही पण हे समजून घेतलं पाहिजे की नावाला करायचं म्हणून करायचं किंवा करायचंच नाही. तर हे दोन्ही पण योग्य नाहीये. तर आपण कशासाठी आपण काय करतोय हे खूप महत्वाचं आहे आपल्याला कळणं. तर भौतिक गोष्टीसाठी आपण नियम पालन नाही केला पाहिजे. तर भगवंतासाठी, भगवंताच्या सेवेसाठी, भगवंताच्या प्रेम प्राप्त करण्यासाठी आपण ते कुठलेही नियम पालन करतो. तर आपला आपला आपण पण तपस्या करतो, आपण पण नियम पालन करतो. उद्देश आहे भगवंताला खुश करणे, गुरु महाराजांना खुश करणे. तोच उद्देश आहे. तर जसं इथं प्रभुपदांनी पण सांगतात आपल्याला की आध्यात्मिक प्रगती करता त्यांनी श्रद्धेने शास्त्र संयम विधिविधानाचे पालन केले पाहिजे. उद्देश आहे आध्यात्मिक प्रगती, बाकी दुसरा उद्देश नाही. दाखवायचं लोकांना, लोकांना आकर्षण करायचं आपल्यावर, ह्या उद्देश नाही आपण नियम पालन करण्याचा. नियम पालन करण्याचा उद्देश एकच आहे की आपण गुरु महाराजांनी दिलेले वचन आपण पालन करायचे. हे 4 नियमांचं पालन करायचं आहे जेणेकरून शुद्धता येईल आपल्याला.
आणि शुद्धता आल्यानं आपली सेवा चांगली होईल, भगवंताला आपली सेवा प्रसन्न होईल. या भावनानं आपल्याला हे 4 नियम पालन करायचे. नियम पालन करण्याचा पण उद्देश आपण महत्वाचा आहे, की तो गुरु महाराजांना खुश करेल आणि गुरु महाराज खुश झाले तर कृष्णाची कृपा मिळेल आपल्याला. तर त्यासाठी आपण नियम पालन करतो. दुसऱ्यांना दाखवायला आपण काहीच करत नाही. दुसरी भक्ती आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही करत आहे. भक्ती ही आपल्याला भगवंताचे आकर्षण, भगवंताचा कृपा आकर्षण करण्यासाठी आपण करतोय. जसं यशोदामाई कितीतरी दोऱ्या, सगळ्या व्रजवासींच्या दोऱ्या आणल्या, पण तरी पण कृष्णाला बांधू नाही शकली. पण जेव्हा भगवंतानी बघितलं, अरे किती घाम गाळते माझ्यासाठी, किती कष्ट केले सकाळपासून, तर भगवंतानी कृपा दिली, मग लगेच ते बांधले गेले. त्यामुळे भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपले प्रयत्न दाखवावे लागणार भगवंतांना, आणि ते प्रयत्न आपल्या भक्तीद्वारे आपल्याला दाखवायचे. तर त्यासाठी आपल्याला खास करून अं, म्हणजे आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये, मग ब्रह्मचर्य असू द्या, गृहस्थ असू द्या, आपला जो मेन उद्देश काय आहे, भगवंताला न विसरणे आणि भगवंताचं नेहमी स्मरण ठेवणे. तर तो उद्देश आपण नेहमी आपला समोर ठेवला पाहिजे. हा उद्देश आहे आपल्या कुठली गोष्ट करण्यामागचा. आणि मग आपण जसं भगवत धाम जाण्यासाठी आपण पात्र ठरू शकतो. तर आपलं जेवढं आपण, जसं एखादं शाईची पेन आहे, शाईची पेन जर कुणी जर एखाद्या कपड्यावर ठेवलं, तर काय होतं, थोड्या वेळात ते मोठं पसरून जातं आणि त्याचा डाग बनतो. त्याचप्रमाणे का, कारण जास्त वेळ ठेवला आपण तिथं आणि त्यामुळे तो डाग बनलाय. त्याचप्रमाणे जे जे आपण आपल्या जीवनामध्ये घेतो जास्त, तसं आपण आपले म्हणजे आपले विचार, आपलं त्याप्रमाणे भावना बनणार आहे. तर त्यासाठी आपण जास्त सांगितले, आचार्य सांगतात की जेवढं आपण जास्त संपर्कामध्ये भगवंताच्या येऊ, भक्तीच्या येऊ, तेवढा आपला विचार जास्त राहणार आहे. जसं अजामिलने पण एक वाईट गोष्ट बघितली, ध्यान केलं, म्हणजे एकदा बघितलं बघितलं तर ठीक आहे, पण त्याच्यावर पुन्हा त्यांनी त्याच्यावर मनन चालू केलं, आणि त्याच्यामुळं मग त्याचं ध्यायतो विषयान पुंसा संघस्य शुभे संघा संघ काम कामा क्रोधोबी जाय. त्याने त्याच्यावर ध्यान चालू केलं, मनन चालू केलं, आणि त्याच्यावर मग त्याचं पतन झालं. त्याच्यामुळं आपण ज्याच्यावर आपण जास्त फोकस करू, तसं आपण ते पुढे आपण बनणार आहे. तर त्यासाठी हे नियम आग्रहमध्ये प्रभुपाद आपल्याला सांगतात की आपल्याला उद्देश आहे की गुरुच्या वाणींना आपल्याला पूर्ती करायची आहे. आणि त्यासाठी वैष्णवांचं आपलं कसं संघ असला पाहिजे, वैष्णवांची आपण कशा प्रकारे चर्चा केली पाहिजे, त्याबद्दल आता प्रभुपाद सांगणार आहेत. हे आहे जनसंघ बद्दल सांगतायत. हा प्रोजी वाचायचं. हरे कृष्णा. कोण वाचू इच्छित आहे तर वाचता. वाचतो मी. हा. वैष्णवांची निंदा करणाऱ्या मायावाद्यांचा संघही मनुष्याने टाळला पाहिजे. भौतिक सुखांची कामना असणाऱ्या भुक्तिकामी लोकांचे, निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होऊन मोक्षाची इच्छा करणाऱ्या मुक्तिकामी साधकांचे आणि अष्टांग योगामध्ये सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या सिद्धिकामी लोकांचे वर्गीकरण हे अत्याहारीमध्येच करण्यात येते. अशा लोकांचा संग करणे मुळीच इष्ट नाही. अष्टांग योगामध्ये सिद्धी प्राप्त करून मनाचा विस्तार करण्याची कामना, निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होण्याची कामना किंवा मनाला वाटेल त्याप्रमाणे भौतिक संपत्ती प्राप्त करणे, या सर्वांचा समावेश लवल्यामध्ये होतो. अशा भौतिक लाभांकरिता किंवा तथाकथित आध्यात्मिक प्रगतीकरिता केलेले सर्व प्रयत्न हे कृष्ण भावनेच्या मार्गातील अडथळेच आहेत. पुढे वाचू काय का? हा येस प्रोजी. अत्याहाराच्या बाबतीत सांगावयाचे तर श्री गुरु गोस्वामींनी दिलेल्या उपदेशांची उपेक्षा करणे हेच भांडलवादी आणि साम्यवादी यांच्यात सध्या चाललेल्या युद्धाचे कारण आहे. आधुनिक भांडवलवादी लोक आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्तीचा संग्रह करतात आणि साम्यवादी लोकांना त्यांच्या वैभवाचा हेवा वाटत असल्यामुळे ते अखिल संपत्तीचे राष्ट्रीयकरण करू इच्छितात. दुर्दैवाने संपत्तीची व संपत्तीच्या वितरणाची समस्या कशी सोडवावी हे साम्यवाद्यांना समजत नाही. यामुळे जेव्हा भांडवलवाद्यांची संपत्ती साम्यवाद्यांच्या हातात पडते, तेव्हा या समस्येचा मुळीच उलगडा होत नाही. या दोन विचार पद्धतींना विरुद्ध असणारी
कृष्ण भावनेची पद्धत प्रतिपादन करते की अखिल संपत्ती श्रीकृष्णांची आहे आणि म्हणून ती संपत्ती जोपर्यंत श्रीकृष्णांच्या व्यवस्थापनाखाली येत नाही तोपर्यंत मानवी समाजाच्या आर्थिक समस्यांचे समाधान होऊ शकत नाही. साम्यवादी किंवा पुंजीवादी यांच्या हातात संपत्ती सोपविल्याने कोणतीही समस्या सुटणार नाही. जर एखादी 100 रुपयाची नोट रस्त्यावर पडलेली असेल तर कोणीही ती उचलून खिशात घालू शकतो. असा मनुष्य प्रामाणिक नाही. दुसरा मनुष्य ती नोट पडलेली पाहिल आणि ती नोट आहे तेथेच राहू देण्याचे ठरवेल, कारण त्याला वाटेल की आपण दुसऱ्याच्या संपत्तीचा स्पर्श करू नये. अशा मनुष्याने जरी स्वतःच्या उपयोगाकरिता ते धन चोरले नसले तरी त्याचा योग्य उपयोग कसा करावा याची त्याला जाणीव नसते. तिसरा मनुष्य ती 100 रुपयांची नोट पाहतो आणि उचलतो. ज्या माणसाची ती नोट हरवली असेल त्याला शोधतो आणि ती नोट त्याच्याकडे सोपवितो. हा मनुष्य स्वतःच्या खर्चाकरिता ती नोट चोरीत नाही किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करून तिला तसेच रस्त्यावर पडूही देत नाही. नोट हरविलेल्या माणसाकडे हरविलेली नोट उचलून पुन्हा सुपूर्द केल्याने सिद्ध होते की असा हा मनुष्य प्रामाणिक आणि बुद्धिमानही आहे. दुसरा आणखी कोणी एक भक्त? हरे कृष्णा प्रभू. हरे कृष्ण. भांडवलवाद्यांकडून साम्यवाद्यांकडे संपत्तीचे केवळ हस्तांतरण करण्याने आधुनिक राजकारणाची समस्या सुटू शकणार नाही. कारण असे निदर्शनास आले आहे की जेव्हा एखाद्या साम्यवाद्याला संपत्ती मिळते तेव्हा त्या संपत्तीचा विनियोग तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरता करतो. या जगातील अखिल संपत्ती वस्तुतः श्रीकृष्णांची आहे आणि प्रत्येक जीवाला, मग तो मनुष्य असो अथवा पशु असो, आपल्या उपजीविकेकरिता परमेश्वराच्या संपत्तीचा उपयोग करण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जेव्हा मनुष्य आपल्या उपजीविकेकरता आवश्यकतेपेक्षा अधिक गोष्टींचा संग्रह करतो, मग तो भांडवलवादी असो किंवा साम्यवादी असो, तो चोरच आहे आणि म्हणून तो प्रकृतीच्या नियमानुसार दंडनीय आहे. जागतिक संपत्तीचा उपयोग सर्व जीवांच्या कल्याणार्थ करण्यात आला पाहिजे, कारण ही प्रकृती मातेची योजना आहे. प्रत्येकाला परमेश्वराच्या संपत्तीचा उपयोग करून जगण्याचा अधिकार आहे. जेव्हा लोक योग्य रीतीने परमेश्वराच्या संपत्तीचा उपयोग करण्याची कला शिकतील तेव्हा ते एक दुसऱ्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करणार नाहीत आणि मगच आदर्श समाजाची स्थापना होऊ शकते. अशा आध्यात्मिक समाजाच्या मूलभूत सिद्धांताचा श्री ईशोपनिषदाच्या पहिल्या मंत्रात उल्लेख करण्यात आला आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृहकस्य धनम्. या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू परमेश्वराच्या मालकीची व त्याच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला आवश्यक असणाऱ्या व आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचा स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तू कोणाच्या मालकीच्या आहेत हे जाणून त्याने त्याचा स्वीकार करू नये. कृष्ण भावनाभावी आणखी एक भक्ताला दुसरे भक्त वाहतोय पुढे. हरे कृष्ण. हा, धन्यवाद. कृष्णा माताजी पण वाचतात. प्रभूजी मी वाचते. हरे कृष्ण. हा, वाचा माताजी. ठीक आहे, त्या वाचते. हरे कृष्ण. प्रभूजी वाचू मी? हा, वाच. कृष्ण भावनाभावित भक्ताला चांगले माहित असते की एकमेकांच्या जीवनावर किंवा अधिकारावर अतिक्रमण करावे न लागता सर्व जीवांच्या जीवनाला आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू पुरवण्याची संपूर्ण व्यवस्था करून भगवंतांनी या भौतिक विश्वाची निर्मिती केली आहे. या परिपूर्ण व्यवस्थेमुळे प्रत्येकाला त्याच्या वास्तविक गरजानुसार योग्य तो संपत्तीचा वाटा प्राप्त होतो आणि अशा रीतीने प्रत्येकाला साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वानुसार शांततेने राहता येते. दुर्दैवाने परमेश्वराच्या योजनेवर विश्वास नसणारे तसेच उच्चस्तर आध्यात्मिक विकासाची इच्छा नसणारे भौतिकवादी लोक भगवंतांनी प्रदान केलेल्या बुद्धीचा दुरुपयोग करतात आणि केवळ भौतिक वस्तूंचा अधिकाधिक संग्रह करण्याचा प्रयत्न करतात. ते आपली भौतिक प्रगती साधण्याकरता अनेक पक्षांची स्थापना करतात. उदाहरणार्थ भांडवलवादी आणि भोगवादी साम्यवाद. त्यांना जीवनाचे परमलक्ष किंवा परमेश्वराच्या नियमाविषयी मुळीच आस्था नसते. इंद्रिय तृप्तीच्या अनंत इच्छा तृप्त करण्यासाठी सदैव उत्सुक असणारे ते लोक आपल्या सहजीवी बांधवांचे शोषण करण्याच्या आपल्या सामर्थ्यामुळे सहज उठून दिसतात. शीलरूप गोस्वामींनी सांगितलेल्या अत्याहार इत्यादी मूलभूत दोषांचा मानव समाजाने त्याग केल्यास मनुष्य व पशु भांडवलवादी
व साम्यवादी इत्यादीमध्ये असलेले शत्रुत्व नष्ट होईल. या व्यतिरिक्त आर्थिक व राजकीय गैरव्यवस्था, अस्थिरता इत्यादी समस्यांचेही समाधान होईल. कृष्ण भावनामृत आंदोलनाने वैज्ञानिकरित्या प्रदान केलेल्या आध्यात्मिक ज्ञान आणि त्यांच्या आचरणाद्वारे अशा शुद्ध चेतनेची जागृती होते. संपूर्ण विश्वांमध्ये शांती नांदवू शकेल अशा आध्यात्मिक समाजाची निर्मिती या कृष्ण भावनामृत आंदोलनाद्वारे होऊ शकते. प्रत्येक बुद्धिवान मनुष्याने आपली भावना शुद्ध केली पाहिजे आणि या कृष्ण भावनामृत आंदोलनाचा पूर्ण अंतःकरणाने आश्रय घेऊन भक्तिमय सेवेला बाधक असणाऱ्या उपयुक्त 6 दोषांपासून आपली मुक्तता केली पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर हम्म, प्रभुपाद ह्याच्यामध्ये सांगतायत संघ संघ खूप महत्वाचा आहे. संघ म्हणजे काय? कोणी सांगू शकतं संघ म्हणजे काय? संघ म्हणजे काय आहे? आपण एखाद्याचा सहवास, संघ घेतो म्हणजे एखाद्या काय? व्यक्तीचा सहवास. हा, एखाद्या व्यक्तीचा सहवास. आता आपण ट्रेनमध्ये जातोय, रेल्वेमध्ये जातोय, तर सगळ्याकडून आपण सगळ्या बरोबर बसलो, आपण संघ घेतो एकमेकाचा, बरोबर आहे? कोणी थांब जरा, थांब थांब थांब. फार ढढ ढढ करू नको, मला अजून हरे इकडे धूळ. कृष्ण. तर संघ म्हणजे आपल्याला खास करून हृदयाचं रूपांतर, म्हणजे हृदयामध्ये आपल्या विचारांमध्ये त्याचं इन्फॉर्मेशन काय म्हणतात, मी मराठी शब्द शोधतोय की त्याच्यामध्ये सांगितलंय की आपल्या ट्रान्सफॉर्मेशन, तर जेव्हा आपण संघ घेतो म्हणजे काय, की आपली विचारांमध्ये काहीतरी बदल घडतोय. आपल्या ज्या आपण आपल्या कन्सेप्ट, म्हणजे आपण धारणा केल्या होत्या, तर धारणामध्ये काही आपण जर बदल बदल होत असेल तर तो म्हणजे आपण त्याचा संघ केलेला आहे. तर हृदयामध्ये बदल, तर एकतर आध्यात्मिक चर्चा, हृदयामध्ये बदल, हा, आणि आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती, तर ह्याला संघ म्हणतात. संघ हा फक्त शारीरिकदृष्ट्या संघ नाहीये. संघ हा आध्यात्मिक म्हणजे खास करून शारीरिकदृष्ट्या आपण एकमेकाबरोबर राहतो म्हणजे संघ झाला असं नाहीये. पण आपल्या विचारांमध्ये किंवा अं, आपल्या भावनांमध्ये जर आपण बदल करत असेल त्याच्यानुसार, जसं कोणी भक्त आहे पण त्याच्या मित्रांच्या संगतीमध्ये गेला तर त्यांच्या संगतीने घेतला तर तो भक्तीला कमी करेल किंवा भक्तीला तो नावाला करेल किंवा भक्ती सोडून पण देईल. पण त्यांनी जर त्यांना संघ दिला तर त्यांच्यामध्ये काहीतरी बदल होईल आणि ते भक्तीला आकर्षण जातील. तर ते म्हणजे त्यांनी संघ दिलाय. त्यामुळे आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण दुसऱ्या संघ नाही घ्यायचा, आपण त्यांना संघ आपला दिला पाहिजे. जर आपण एवढे जर पात्र नसतील की आपल्याला वाटतं की नाही आपण त्यांना संघ नाही देऊ शकत, तर पण आपण आपल्या भक्तीला त्याच्यामुळं कमी नाही केली पाहिजे त्यांच्यामुळं. तर हे खूप महत्वाचं समजणं आहे. नाहीतर मग आपण आपल्या भक्तीला नेहमी आपल्याला अं, घातक ठरू शकतं. त्यामुळे कुठे आपण जेव्हा जातो तेव्हा आपण त्यांना संघ दिला पाहिजे.
त्यांचा आपण संग नाही घेतला पाहिजे. मग आपण आपली भक्ती वाचणार, नाहीतर मग भक्तीला कधी पण बाधा होऊ शकते. तर इथे सांगतायत की संघ आपण जनसंघ म्हणजे काय, की शुद्ध भक्तांचा संघ सोडणे आणि जे भौतिकवादी लोक आहेत, कृष्ण भावनामृत नाही आहेत किंवा आवड नाही, त्या भौतिक लोकांची संगत करणे. तर त्याच्यामुळे सांगितलंय प्रभुपाद, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी जे आहेत त्यांच्याशी संघ आपण नाही केला पाहिजे. आणि आपण कुणा संघ केला पाहिजे, की जे भक्त आहेत, जे भक्त आणि भक्त संघे. तर तांदेर चरणसेवी भक्त संघे वास. नरोत्तम ठाकूर सांगतात की ज्या भक्तांची सेवा करण्यामध्ये रत असतात त्या भक्तांचा आपण संघ केला पाहिजे. जसं लोक स्टॉक मार्केट असेल किंवा भौतिकवादी वेगवेगळे क्लब असतात, लायन्स क्लब, क्रिकेट क्लब, वेगवेगळे क्लब असतात. तर ते एकत्र येतात, पण त्यांचा उद्देश काय, की त्यांची एकमेकाचं अं, किती या महिन्यात काय आलंय म्हणजे चर्चा, भोवतीवादी चर्चा करतात ते. क्लब क्लब एकत्र येण्याचा उद्देश आहे की त्यांचं मिशन, त्यांची जी त्यां त्या ती पर्टिक्युलर त्यांचा समुदाय कसा वाढेल, अशा प्रकारे ते चर्चा करतात. तर किंवा स्टॉक मार्केटमध्ये काय सध्या स्थिती झालेली आहे काय, तर ते सगळं चर्चा होणे. तर तशा प्रकारच्या भौतिक वादी लोकांबद्दल आपण थोडंसं लांब राहायचंय. आणि कुणाशी संघ करायचा आहे, तर इथे सांगतायत की जे इस्कॉनचा उद्देश काय आहे, की लोकांना भक्तांचा संघ देण्यासाठी इस्कॉनची पूर्ती केलेली आहे. इस्कॉन चालू करण्याचा उद्देश प्रभुपादांचा काय होता, की आपल्याला भक्तांचा संघ सगळ्या लोकांना द्यायचा आहे, आणि त्यासाठी आपण हे करतोय. त्यामुळे प्रभुपादांनी सांगितलं की इस्कॉन स्थापना करण्याचा उद्देश माझा तोच आहे, की लोकांना एक भक्त म्हणजे काय आहे ते लोकांना दाखवून द्यायला पाहिजे. आणि लोकांना दाखवायचे की भौतिक जगामध्ये किती दुःख आहे, पण इथे बघा भक्त कसे राहत आहेत, एकमेकाला एकमेकाला म्हणजे पकडून राहत आहेत. जरी ते जात धर्म पंथ देश काळ प्रांत त्याच्यामध्ये जरी वेगळे असेल, पण त्यांचा उद्देश आहे की एक आत्म्याच्या स्वरूपामध्ये एकमेकाला बघणे आणि भगवंताला केंद्रबिंदू ठेवणे. जिथं भगवंत केंद्रबिंदू आहे तिथे एकत्र राहू शकतो. जिथं मी माझं केंद्रबिंदू आहे ते एकत्र राहणं खूप अवघड आहे. तर त्यासाठी इथं प्रभुपादांनी आपली कृष्ण भावना जागृत करण्यासाठी आपल्याला भक्तांसंग खूप महत्वाचा आहे. तर श्लोक येतो भागवतम मध्ये, 4था स्कंद 30वा अध्याय आणि 34वा श्लोक आहे. 4था स्कंद 30वा अध्याय आणि 34वा श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये पण भक्तीचं गुणगान गायलेलं आहे. कशा प्रकारे भक्ती आणि भगवंताचे भक्त त्याच्याबद्दल सांगितले आहे. कशा प्रकारे भगवंताच्या भक्तांसंग आपण घेण्यामध्ये किती आतुरता असल्या पाहिजे, तर तिथे सांगतायत. तर सर्वांनी माझ्या मागे बोलायचा प्रयत्न करा. तुलयाम लवे नापी दिसत नाही का? दिसतंय. हो, तुला या दिसतंय. नवे तुलयान नापे लवेनापि न स्वर्गम ना पुनर्भवम न स्वर्गं न भवम् भगवत संगी संगस्य भगवत्सङ्गी संगस्य सङ्गस्य मर्त्यानां किमुताशिषः. मर्त्यानां किमुताशिषः. किमुताशिषः. तर ह्याच्यामध्ये सांगितलंय कशा प्रकारे हे प्रचिताच हे आहे. प्रचिताच्या प्रार्थना आहेत. प्रचिताज प्राचिनी पुत्राचे मुलं 10 मुलं पाण्याच्या खाली जाऊन हजारो वर्ष तपस्या केली आणि शिवजीच्या अध्यक्षतेखाली त्यांनी भगवंताच्या प्रार्थना केल्या, गुणगान गायलं आणि भगवंत खूप खुश झाले. आणि भगवंतांनी जेव्हा खुश झाले तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला का मागायचं ते मागा. तर त्यांनी त्याच्यामध्ये खूप सुंदर प्रार्थना केल्यात. त्याच्यातल्या या काही प्रार्थना आहेत. भगवंत म्हणतो मी काही पण द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त मागा, काय मागायचं ते मागा, वरदान मी द्यायला तयार आहे. कारण भगवंत वरदराज आहेत ना, भगवंत वर देणारे वरदराज आहेत. तर भगवंत काही पण द्यायला तयार होते. तर त्याच्यामध्ये हा पण एक श्लोक येतो
सर्वांनी माझ्या मागे बोलायचा प्रयत्न करा. पारिजातेंजसा लब्धे पारिजातेञ्जसा लब्धे तारंगो अन्यत्र सेवते सारङ्गो अन्यत्र न सेवते त्वदङ्घ्रिमूलमासाद्य त्वदङ्घ्रिमूलमासाद्य साक्षात् किं किं व्रणीमहि. साक्षात् किं वृणीमहि. तर ह्याच्यामध्ये ते सांगतायत, प्रचिताच ते प्रार्थना करतायत भगवंतांना की भगवंताचे जे चरणकमल आहे त्याचं खूप मोठं हे गुणगान गात आहेत. ज्याप्रमाणे मी सांगितलं ना की जसं पारिजातक जे झाड आहे तर त्याच्यावर मधमाशी जी आहे ना तर ती येते आणि अं, ती म्हणजे अं, अं, खूप रत असते ते मध घेण्यासाठी. ती सगळं भान विसरून जाते. तर त्याचप्रमाणे भगवंताचे भक्त भगवंताच्या चरण कमलाचा सहारा घेतात, आश्रय घेतात. आणि जेव्हा त्यांना भगवंताच्या चरणाचा आश्रय मिळतो, बाकी त्यांना काय गरज आहे दुसरं मागण्याची, असं ते मागतायत, असं ते म्हणतायत. तर प्रभुपाद लिहितात की एखादा भक्त जेव्हा भगवंताच्या सेवेमध्ये रत असतो, भगवंताची सेवा करत असतो, तर हम्म, ती सेवाच त्याला एवढं हे करते, आनंद देते की त्याला बाकी गोष्टी किंवा बाकी वरदान घ्यायची काही त्याला आवश्यकता नाहीये. अं, तर इथे पारिजातकचं उदाहरण दिलंय. जसं पारिजातक जे झाड आहे तर त्याच्यामध्ये जी मधमाशी आहे तर ती तिला सगळं काही म्हणजे एवढा मध मिळतो त्याच्यातून आणि त्यांना दुसऱ्या झाडावर जायची काही गरज नाहीये. तर त्याचप्रमाणे भगवंताच्या चरण कमलाचा वर कोणी सहारा घेतला आणि भगवंताची सेवा करत असेल तर त्यांना त्याच्यामध्ये उच्च गती प्राप्त होते. त्याच्यामध्ये खूप आनंद त्यांना मिळतो. त्याच्यामुळे बाकी गोष्टी त्यांना घ्यायची किंवा बाकी वरदान घ्यायची काहीच त्यांना इच्छा राहत नाही. ॲक्च्युली पारिजातक झाड आहे तर ते जास्त आपण बघत नाही. कारण ॲक्च्युली पारिजातक झाडला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे, जे आपल्या गरजा पूर्ती करणारी झाड. ॲक्च्युली भौतिक जगामध्ये जसं जसं सफरचंदाच्या झाडापासून सफरचंद येतं किंवा आंब्याच्या झाडातून आंबेच येतात. पण हरे कृष्ण म्यूट करत राहा. तर तर पण आदिम जगतामध्ये तसं नाही. आदिम जगतामध्ये कल्पतरू असतात, ते कल्पवृक्ष असतात. तर तेव्हा कुठल्याही झाडापासून कुठलंही फळ मिळू शकतं. तर ते फक्त भौतिक जगामध्ये नाही बघू शकत. आदिम जगतामध्ये चिंतामणी प्रकर सद्म सुकल्प वृक्ष प्रभुपाद देतात की जे आध्यात्मिक जगत आहे ते चिंतामणी धाम म्हटलेलं आहे. ते कल्पवृक्ष झाड ते सगळे कल्पवृक्ष झाडच आहेत. पण जे पारिजातक झाड आहे तर ते इंद्राकडे होतं आणि भगवंत गेले होते तेव्हा इंद्र स्वर्गात होतं ते. आणि जेव्हा सत्यभामाला पाहिजे होतं तेव्हा खुश करण्यासाठी त्यांनी ते झाड आणलं होतं आणि तेव्हा त्यांनी युद्ध पण झालं होतं, द्वारकेमध्ये त्यांनी आणलं होतं. तर सांगितलंय की भगवंताचे चरणकमल जे आहे हे एका पारिजातक झाडासारखं आहे. ते आपल्या पूर्ण गरजा, पूर्ण इच्छा पूर्ण करतील. आणि भक्त हे मधमाशीसारखे आहेत आणि ते नेहमी भगवंताच्या चरणावरशी आकर्षित असतात. अशा प्रकारे अ, ही प्रार्थना केली आहे. ह्याच्यानंतरची प्रार्थना पण खूप सुंदर आहे. यावत् ते मायया स्पृष्टा यावत् ते मायया स्पृष्टा रमाम इह कर्मभिः भ्रमाम् इह कर्मभिः तावत् भवत् प्रसंगानां तावद्भवत्प्रसङ्गानाम् संगस्यानो भवे भवे. सङ्गस्यान्नो भवे भवे तर प्रचिता प्रार्थना करतायत, यावत ते माया स्पृष्टा, हे भगवंता, जोपर्यंत आम्ही या भौतिक जगामध्ये आहोत, आमच्या ज्या काही भौतिक दोषामुळे, भौतिक कल्मशामुळे आणि आम्हाला एका शरीरानंतर दुसऱ्या शरीरात करावा लागणार आहे किंवा एका लोकातून दुसऱ्या लोकात प्रवेश करावा लागणार आहे. यावत ते माया स्पृष्टा भ्रमामिह कर्मभी. भ्रमा म्हणजे चक्र. या कितीचे चक्र आपण करत असलो या या भौतिक जगामध्ये, तावत भवत प्रसंगानाम, पण
आम्ही एकच तुम्हाला वरदान मागतोय की त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळेस भगवत प्रसंगाना म्हणजे भगवंताच्या भक्तांचा संघ आम्हाला मिळावा. स्यानो भवे भवे. तर आम्ही एकामागं एक जन्म घ्यायला तयार आहेत, एकामागं एका लोकांमध्ये प्रवेश करायला तयार आहेत. पण एक अट आहे. आम्ही फक्त एकच प्रार्थना करतो भगवंता की नेहमी तुमच्या भक्तांसंग आम्हाला मिळावा. जे भक्त नेहमी तुमच्याबद्दलचं एकमेकाशी आदानप्रदान करत आहेत, म्हणजे बोलणं एकमेकाला हरिकथा करत आहेत, हरिकीर्तन करत आहेत. तर आम्हाला हेच वरदान पाहिजे जन्मोजन्मी. बाकी आम्हाला दुसरं काही वरदान नको आहे, असं असं कोण म्हणतंय? प्रचितात म्हणतायत. तर भगवंत त्यांच्यावर एवढे खुश झाले ऍक्च्युअली की ते त्यांना भगवंत म्हणत होते मी काही द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त मागा. पण भगवंतांनी त्या भक्तांनी प्रचितांनी मात्र त्यांना त्यांना काय मागितलं तर भक्तांसंग. तर प्रभुपाद लिहितात हे सगळ्यात मोठं वरदान आहे भगवंताचे भक्त भगवंतांना मागण्यासाठी. भगवंत म्हणतात प्रभुपाद म्हणतात हेच सगळ्यात बेस्ट वरदान आहे, म्हणजे सगळ्यात मोठं चांगलं वरदान आहे मागण्यासाठी. आणि चैतन्य महाप्रभू सांगतात स्थाने स्थित श्रुतिगणा तनुवांग मनोभी. तर भागवतामध्ये 10व्या स्कंदामध्ये 14व्या अध्यायामधला 3रा श्लोक आहे. आपण कुठल्याही स्थितीमध्ये असू द्या, कुठल्याही कुठल्याही पदावर असू द्या, आपल्या कर्मानुसार, पण जर आपण भगवंताच्या क्रिया कर्म किंवा भगवंताच्या लीला ऐकण्यामध्ये जर आपण श्रवण करण्यामध्ये आपण जर लागलो तर आपण करायला पाहिजे. म्हणजे आपण कुठल्याही पदावर असेल किंवा कुठल्याही आपण आपल्या कर्मानुसार स्थितीमध्ये असेल, आपण आपल्या प्रत्येकाचा उद्देश असला पाहिजे की आपण भगवंताच्या क्रियाबद्दल किंवा भगवंताच्या लीलाबद्दल श्रवण केलं पाहिजे. शुद्ध भक्त हे त्यांना मुक्ती नको आहे किंवा भौतिक कर्म बंधनातून त्यांना सुटायचं नाहीये, कारण ते पण एक बंधनच आहे. जसं मुक्ती आणि मोक्ष ह्याच्यामध्ये फरक आहे. तर बऱ्याच वेळेस लोक हे कन्फ्यूज होतात, मुक्ती म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये फरक सांगितलाय. जसं मुक्ती ही जी आहे, तर मुक्तीमध्ये सांगितलंय की अं, अं, जे खरी मुक्ती म्हणजे आपली स्वाभाविक स्थिती आपल्याला प्राप्त होणे. म्हणजे आपण आत्मा हो, भगवंताचं आपलं रूप आहे. आपण एक छोटेसे आहो, भगवंत एक आपण अणु आहे, ते विभू आहे. मुक्तीर हित्वान्यथा रूपम स्वरूपेन व्यवस्थिती. भागवतमच्या 2ऱ्या स्कंदामध्ये 10व्या अध्यायामधला 6वा श्लोक आहे. आपल्या सर्वांची स्वाभाविक स्थिती आपल्याला पुन्हा एकदा प्राप्त करण्याला मुक्ती म्हटलं जातं. मोक्ष म्हणजे काय? ज्या जीवनामध्ये दुःख आहे, ज्या जीवनामध्ये क्लेश आहेत, कल्मश आहे, तर त्याला नाहीसं करणे आणि शांती 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 प्राप्ती करणे, तर त्याला लोक म्हणतात मोक्ष. म्हणजे मुक्ती. पण मुक्ती म्हणजे काय? या भौतिक बंधनाच्या पलीकडे जाणे आणि आपली स्वाभाविक स्थितीला प्राप्त करणे, त्याला खरं मुक्ती म्हटलं जातं. तर ह्या दोन्हीमधला फरक आपण खूप महत्वाचा आहे, तो आपल्याला समजला पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्याला ते माहीत नसतंय. तर आपण पण ते भौतिकवादी लोक आहेत, तर ते मात्र हे समजत नाही. अखेर भक्तांना आपल्याला समजलं पाहिजे मुक्ती आणि मोक्षामध्ये फरक आहे. आपला उद्देश आहे मुक्ती मिळवणं, पण मुक्ती म्हणजे काय? तर आपली स्वाभाविक स्थिती आपल्याला प्राप्त करणे. जी भगवंताचा दास, कृष्णेर स्वरूपे नित्य, जीवेर स्वरूपे कृष्ण नित्यदास. तर हा पण आपला स्वभाव, नित्यदासाची स्वाभाविक स्थिती आपल्याला प्राप्त करणे म्हणजे ती मुक्ती आहे. तर त्यासाठी आपण आपला जो साधना आहे ते आपण रोज करतोय. तर इथे प्रभुपाद लिहित आहेत की शुद्ध भक्त हे या फक्त, कारण मुक्ती म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, की नको हे दुःख नको, क्लेश नको, खूप मला दुःख होते, ह्याच्यातून मला सुटका करायची, तर त्याला म्हटलात मोक्ष. पण मुक्ती म्हणजे आपली स्वाभाविक स्थितीला प्राप्त करणे. जे भक्त भगवंताच्या सेवेमध्ये लागले असतात, तर त्यांना पण या जगामध्ये राहून पण आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते. का?
कारण जगात या राहत आहेत, पण त्यांची भावना आहे कृष्ण भावनामृत. त्यामुळे शुद्ध भक्त यांना, त्याच्यामुळे ते प्रार्थना नाही करत भगवंता मला इथून मला भगवंत धामात घेऊन जा. भगवंताला ते प्रार्थना काय करतायत की जन्म जन्म मला इथे जरी राहिलो तरी मला काही त्याचं हे नाहीये. का? कारण मी इथे राहून पण मी भौतिक जगात नाहीये, मी आध्यात्म जगतामध्ये आहे. कारण चेतना त्यांनी आध्यात्म जगतात आहे. बऱ्याच वेळेस लोक जातात वृंदावनमध्ये, पण चेतना असते भौतिक जगामध्ये. वृंदावनमध्ये जातात शरीर सोडायला, पण एवढं दुःख होतं, एवढा आजार होतो की तिथं इलाजच होत नाहीये. मग काय करतात? दिल्लीला जातात, आणि दिल्लीला गेल्यानंतर शरीर सोडून जातात. तर वृंदावनला शरीर सोडणं सगळ्यांना पण शक्य नाहीये. हा, आध्यात्मिक जगत आहे ते. आणि जरी शरीर सोडलं पण भावना जर ती नसेल, तर भौतिक बाहेरिक चेतना ही बाहेरिक गोष्ट फक्त आपल्याला नाही कामाला येणार आहे. आपल्या आंतरिक आपल्याला शुद्ध करायचं आहे, आपल्या शरीराला नाही, आपल्या खास करून सूक्ष्म शरीराला शुद्ध करायचं आहे. आणि सूक्ष्म शरीराला शुद्ध करता करता आतलं आपलं स्थूल शरीर पण शुद्ध होईल, आपले इंद्रिय पण शुद्ध होतील. पण महत्वाचा आपला उद्देश काय आहे? आपल्या सूक्ष्म शरीराला शुद्ध करायचे, खास करून मन, बुद्धी आणि अहंकार या तीन गोष्टीला शुद्ध करायचे. यासाठी आपल्याला भक्ती, निष्ठावान भक्त करायचे, मनाला शुद्ध करायचे, आणि आपल्या खास करून बुद्धीला शुद्ध करायचे, आणि शुद्ध अहंकाराला आपल्याला जागृत करायचे. आता जो जो खोटा अहंकार आहे की मी आणि माझं, ह्याला आपल्याला शुद्ध करायचंय. भगवंत आणि भगवंताच्या संपर्कातलं सर्व, आणि मनाला शुद्ध करायचंय. कारण हे मन सगळ्या अपवित्र आहे सध्या, सारखं स्वार्थीपणा शुद्ध असते. तर त्याचमुळे भक्तीचा प्रत्येक जो अंग आहे, तर तो या तीन म्हणजे सूक्ष्म शरीर शुद्ध करण्यासाठी आपण वापरायचा आहे. कारण हे शरीर सुटणार आहे, पण इंद्रियांना शुद्ध केलं सेवेमध्ये लावून तर इंद्रिय शुद्ध होतील. जसं डोळ्यांना शुद्ध करायचंय भगवंताचं सुंदर रूप बघून, कानाला शुद्ध करायचंय भगवंताबद्दलचं श्रवण करून, नाकाला शुद्ध करायचंय भगवंताचा अर्पण केलेले सुंदर फूल अर्पण केलेले आहे, तुलसी अर्पण केलेलं आहे, किंवा सुवासिक काही तेल अर्पण केलेलं आहे, तर त्याचा सुगंध घेऊन. जीवाला शुद्ध करायचं आहे भगवंताच्या प्रसाद आणि भगवंताच्या कीर्तन करून. अशा प्रकारे आपल्या इंद्रियांना सगळ्यांना शुद्ध करायचं आहे आपल्याला. हं? तर तेच आहे. तर जेव्हा आपण इंद्रिय शुद्ध होतील, पण सगळ्यात महत्वाचं आहे की आपले सूक्ष्म शरीर शुद्ध करणं, आणि यासाठी ही आपल्याला साधना आपली खूप महत्वाची आहे. तर अशा प्रकारे भगवंताचे भक्त, त्यांना सर्व काही भौतिक जग नाही, आध्यात्मिक जगतात ते राहतात. त्यामुळे प्रभुपादांनी पण सांगितलं, यत्र गायंती मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारदा. जेव्हा शुद्ध भक्त एकत्र येतात तेव्हा ते भगवंताबद्दलचं कीर्तन, भगवंताचं जप आणि भगवंताबद्दल गुणगान गातात. त्यामुळं ते जे जागा आहे ती वैकुंठ बनून जाते. तर त्यामुळं भगवंताच्या भक्तांना मला इथून वैकुंठ धामात मला घेऊन जावा अशी प्रार्थना करायची इच्छाच नाहीये. शुद्ध भक्त नेहमी वैकुंठ निर्माण करतात किंवा वृंदावन निर्माण करतात. भगवंताच्या अपराध शून्य नाम जप करून, म्हणजे बिना अपराध करता जर नाम जप केला तर भगवंत तिथे स्थापित होतात आणि ती जागा वैकुंठ बनते. त्यामुळे प्रभुपाद जेव्हा गेले अमेरिकेला, तिथं सगळं म्हणजे सगळे नियम तोडणारे लोक होते, पण शुद्ध भक्त गेल्यामुळे ती जागा एवढी शुद्ध झाली की प्रभुपाद म्हणायचे, जरी मी वृंदावन पासून खूप लांब आहे, हजारो मैल लांब आहे, पण तरी पण मी इथं वृंदावनाची मला अनुभव येत आहे. का? कारण प्रभुपादांनी त्यांच्या कीर्तनाद्वारे, त्यांच्या प्रचाराद्वारे तिथं ते वातावरण निर्माण केलं होतं. तर त्यामुळं वृंदावन आपल्या चेतनेवर अवलंबून आहे. किती जरी आपण वृंदावनला तिकीट काढून गेलं, पण चेतना जर अशुद्ध असेल तर ती फक्त नावाला आपण मनामुळं आपण मनामुळं आपण फिरतोय, हं? पण ऍक्च्युली आपण त्या भावनेमध्ये नाहीये. तर त्यामुळे प्रचिताज इथे सांगता प्रार्थना करतायत की मला एक श्रवण करण्याची एक संधी मला मिळावी, भवे भवे, म्हणजे तुमच्याबद्दलचं मी श्रवण करावं, तुमच्या ज्या गुणगान आहेत
तर त्याच्याबद्दल मी श्रवण करावं, आमचा कुठला जरी जन्म झाला तरी आम्ही स्वीकार करायला तयार आहेत. तर अशा प्रकारे भगवंताचे भक्त हे नेहमी उत्सुक असतात. हे फक्त या जन्म मृत्यू चक्रातून त्यांना सुटायच्यासाठी ते अपेक्षा नाही करत आहेत. चैतन्य महाप्रभू त्यामुळे काय म्हणतात, मन मम जन्म जन्मेश्वरे भवतात भक्ती राहेतु कितवी. हे भगवंता, जन्मोजन्मी मी तुमची शुद्ध भक्ती करावी यासाठी ते प्रार्थना करतात. तर नम्रतेमुळे भक्त कधी कधी स्वतःला ते पात्र नाही ठरवत मला भगवंता जाण्यासाठी. ते म्हणतात की मी नेहमी मला या भौतिक जगाच्या प्रभावापासून मी अशुद्ध झालेलो आहे. हे सत्वगुण रजोगुण तमोगुण हे गुण मला बांधून ठेवतायत. त्यामुळे ते स्वतःला अपवित्र ठरवतात. मला अं, स्वतःला ते अपात्र ठरवतात भौतिक आधीन जगात जाण्यासाठी. आणि त्यांना गरज पण नाही असते वाटतात त्या भौतिक बंधनापासून मुक्त व्हावी. तर जी भक्ती आहे तर ती उच्च स्तराची भक्ती आहे. ती या भौतिक बंधनाच्या पलीकडची भक्ती आहे. त्याच्यामुळं भक्त कशाला मागतील अशी वरदान. तर शेवट रूपात देत आहेत की अशा प्रकारे शुद्ध भक्त हे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी प्रार्थना करत नाही आणि नेहमी भक्तांचा संग मिळावा, जिथे त्यांचं श्रवण आणि कीर्तन हे नेहमी होत राहील, अशा प्रकारचा संघ त्यांना मिळण्याची ते प्रार्थना करतात. आणि शेवटचा जो श्लोक जो आपण आज आता आपण करत होतो, म्हणजे तोच आपण पहिले गायला, तुलियाम लवे नापी न स्वर्गम ना पुनर्भवम भगवत संगी संघाचे मर्त्यानाम की मुताशय. त्याच्यामध्ये प्रभुपाद लिहितायत, प्रचिदास ते प्रार्थना करतायत की भगवंता, एका क्षण तुलियाम लवे नापी. तर ते म्हणतायत की तुल्य म्हणजे जे एक लवेन, लवेन म्हणजे एक क्षण. हा तर ते हा तेवढं जरी मला भक्तांसंग मिळाला तर स्वर्गात जाण्यापेक्षा किंवा ब्रह्मांमध्ये लीन होण्यापेक्षा पण ते खूप मोठं आहे. तर जीवात्म्यासाठी अं, हे शरीर खूप प्रेम करणारे असते. तर त्यांना अं, खास करून भक्ता संघ हा सगळ्यात मोठं वरदान आहे. अशा प्रकारे ते लिहितात. प्रभुपाद लिहितात की चैतन्य महाप्रभू पण सांगतात, कैवल्यम नरका येते त्रिदश पूर आकाश पुष्पा येते. शुद्ध भक्तांना कैवल्य म्हणजे जे ब्रह्मलीन होणं आपण ते म्हणतो ना, बऱ्याच वेळेस लोक ब्रह्मलीन होण्याचा प्रयत्न करतात. तर ऍक्च्युली ते नरकात जाण्यापेक्षा पण तुच्छ आहे. तर त्याचप्रमाणे स्वर्गात जाणं तर ते पण त्रिदश पूर आकाश पुष्प आहे. ते ज्याप्रमाणे आकाश पुष्प हे फक्त मनाचा खेळ आहे. आकाश पुष्प असं नसतंच, आकाशात कुठलं असं पुष्प नाहीच आहे. तर ते फक्त नावाचे खेळ आहे. त्याचप्रमाणे शुद्ध भक्त हे या सर्व कर्मी ज्ञानी योगी तर यांच्यापासून ते लांब राहतात आणि त्यांना याबद्दलचं आस्था नाही आहे. त्याच्यामुळं कृष्ण भावनामृत जी संस्था आहे तर ती चालू करण्याचा उद्देश तोच आहे, जेणेकरून लोकांमध्ये खरी आनंद प्राप्त व्हावा, जरी ते भौतिक जगात राहिले तरी. जर कुणी या भौतिक जगाच्या प्रभावापासून जर प्रवृत्त होत असेल आणि त्यांच्यामध्ये भ्रमित कल्पना होत असतील तर त्यांना भक्तांसंग मिळाला तर त्यांच्या जीवनामध्ये खरा आनंद प्राप्त होऊ शकतो. तर अशा प्रकारे प्रभुपाद लिहितात की भक्तांचा संघ किती महत्वाचा आहे. आणि तो तो संघ आपण प्राप्त होतोय तर आपलं खूप मोठं भाग्य आहे. तर यासाठी हे समजणं हे खूप महत्वाचं आहे. आणि राधेश्याम प्रभू ह्याच्यामध्ये सांगतात की कशा प्रकारे भुक्ती मुक्ती सिद्धी. तर आपण हे मायावादी बद्दल सांगितलं. तर जनसंघामध्ये मायावादीच कर्मीच खास करून भुक्ती मुक्ती आणि सिद्धी कामी याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर यांचा संघ आपण टाळला पाहिजे. मायावादी हे
वैष्णवांना अपराध करत असतात. हम्म, सर्व काही माया आहे किंवा भगवंताची शरीर पण माया पण बनलेलं आहे. अशा प्रकारे सर्व त्यांचे जे धारणा आहेत त्या चुकीच्या असतात. 90% लोक आज मायावादी आहेत असं प्रभुपाद सांगतात वृंदावनमध्ये. त्याच्यामुळे आपण इस्कॉन सोडून जर कोणी म्हणलं की अरे आपण ते बाबा खूप चांगले प्रवचन देत आहेत आणि ते आपल्याला सिद्धीबद्दल आणि अ, आपली प्रेम गती प्राप्त करण्याबद्दल आपल्याला लवकर मार्ग देतील, त्यामुळे तिकडे आपण गेलं पाहिजे, त्याचे प्रवचन ऐकले पाहिजे. अशा प्रकारे जर अ, आपण जर मनाचे खेळ आपण करतोय, तर मग आपण ऍक्च्युली भ्रमित होऊन जाऊ आणि आपल्याला ते प्रामाणिक संप्रदाय राहणार नाही. तर त्यासाठी आपल्याला खूप आवश्यक आहे की गुरु परंपरेतून आपण भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी प्रामाणिक भक्तांच्या संघामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. इथं प्रभुपाद देत आहेत भुक्तिकामी, ज्यांना स्वतःला भौतिक इच्छा प्राप्ती करण्याची, भौतिक आनंद प्राप्त करण्याची इच्छा आहे, ते भुक्तिकामी. मुक्तिकामी, ज्यांना या दुःख नको आहे, या भौतिक जगामध्ये सगळं दुःखच दुःख आहे, त्यामुळं हे सगळं आता शून्य करायचं आहे, तर ते त्यांना मुक्ती पाहिजे. तर ते मुक्तिकामी. आणि सिद्धिकामी, ज्यांना काहीतरी सिद्धी प्राप्ती करायची आहे, कुठंतरी आपल्याला जसं बऱ्याच वेळेस लोक म्हणतात ना की सिद्धी मिळावी मला, जेणेकरून पाण्यावर चालणे किंवा अं, किंवा काहीतरी असं उत्पन्न करणे जे लोकांना खूप आकर्षक करतंय. तर ते चमत्कार, काहीतरी असं चमत्कार करावं. पण प्रभुपाद म्हणतात खरा चमत्कार जो आहे, जो या भौतिक जगाच्या बंधनातून सोडू शकतो, जो ज्यांना उच्च गतीची प्राप्ती होऊ शकते, तर तो खरं चमत्कार आहे. भोगवृत्ती सोडून सेवावृत्तीची भावना निर्माण करणे, ती खरी सेवा चमत्कार आहे. नाहीतर आज प्रत्येक जण हा भोगवृत्तीमध्ये आहे, जडलेला आहे. पण जर त्याच्यातून जर सेवावृत्ती जर जागृत झाली, तर तो सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आणि भुक्ती मुक्ती सिद्धी हे तिन्ही पण स्वार्थी असतात, स्वतःसाठी सगळं विचार करतायत. भुक्तीमध्ये स्वतःला भोग करायची आहे, मुक्ती मला नकोय, मला दुःख नकोय, स्वतःचा विचार आहे. आणि सिद्धी सिद्धी स्वतःलाच मोठं करायचं आहे, तर हे सर्व स्वतःसाठीच करतायत. हा. तर त्यामुळं आपण बघतो की आपल्यामध्ये पण अशा भावना उत्पन्न नको व्हायला, की आम्हाला खूप आनंद पाहिजे, भौतिक गोष्टीसाठी आपण खूप झडतोय आपण. तर आणि मुक्ती, दुःख नकोय मला, अशी सेवा की मिळावी ज्याच्यातून काही दुःख नको मिळायला. तर मग ते पण आपण एक प्रकारचं, एक आपण मुक्तिकामीमध्येच आपण आलेलो. आणि सिद्धिकामीमध्ये मला असं मोठं नाव झालं पाहिजे, लोकांनी वाहवा केली पाहिजे, तर हे पण सिद्धिकामीमध्ये आलो. तर भक्तांचा उद्देश काय आहे की मी भोगता नको आहे, हं, मी मालक नाही आहे. तर भगवंताचंच गुणगान गावं आणि गुरूंना प्रसन्न व्हावे, हाच उद्देश आहे. केंद्रबिंदू मी नाही आहे, केंद्रबिंदू भगवान आहे आणि गुरूंचं आज्ञा आहे. तर जास्त महत्व कुणाला आहे, तर त्यांना आहे, मला नाही आहे. जर आपण देहात्मबुद्धी आली, कारण या तिन्ही गोष्टी देहात्मबुद्धीकडेच आकर्षित जातात. सिद्धिकामी, मुक्तिकामी आणि भुक्तिकामी. भुक्ती म्हणजे भोग करणे, मुक्ती म्हणजे सगळं काही शून्य, मला नको, मला हे काहीच नको, कारण हे सगळं दुःखाला निर्माण करते, त्यामुळे सगळं मुक्ती. आणि सिद्धी म्हणजे स्वतःला काहीतरी सिद्धी, काहीतरी वेगळं या भौतिक जगामध्ये आकर्षण विकसित करणे. अशा सिद्धी, जसं एक एक व्यक्ती होता, 20 वर्ष तोनी हिमालयात जाऊन तपश्चर्या केली आणि शेवटी गावाकडे आला. आणि गावाकडे आल्यानंतर सगळे लोक म्हणाले, अरे हा सिद्धी आलाय, सिद्धी लोकी आलाय, बाबा आलाय, बाबा आलाय. आणि त्यांनी 20 वर्ष तपस्या केली आहे जंगलामध्ये, हिमालयामध्ये. आणि मग काय, उद्या मग तो एक मोठा त्यांनी कार्यक्रम ठेवला. काय कार्यक्रम आहे? नदीला तो पार करतोय, नदीच्या वर चालणार आहे. इथं फोटोमध्ये बघतो आपण. तर नदीवर तो चालत चाललेला आहे. तर वैष्णव म्हणे, अरे ह्याला तर आपण एक त्यावेळेस तर पैशामध्ये खेळ असायचा, पण 5 रुपये देऊन आपण बोटमध्ये बसून आपण आरामात पार करू. त्याच्यासाठी 20 वर्ष तुम्ही व्हायला घातले, फक्त हे शिकण्यासाठी की पाण्यावर कसं चालायचं, सिद्धी सिद्धी कशी मिळवायची. तर आपला वेळ खूप महत्वाचा आहे. मनुष्यजीवन हे क्षणोक्षणी आपल्याला ठरवायचं आहे. तर आपल्याला नेहमी आपला अहंकार, जो अशुद्ध अहंकार आहे, जो खोटा अहंकार आहे, त्याला सोडायचा आहे. आणि
अहम ब्रह्मास्मी, जो म्हणजे आपण साक्षात भगवंताचे अंश आहे, ब्रह्मन आहे. तर तो म्हणजे आपण खरंच ब्रह्मन कशासाठी आहे? कारण आपण भगवंताचे एक अंश आहे. तर त्यानुसार, नाहीतर मग जे अहंकार आहेत ते लोक अहम ब्रह्मासी म्हणतात, पण त्यांचा उद्देश असतो की ब्रह्ममध्ये विलीन व्हायचंय. तर आणि या सगळ्या गोष्टींना आपल्याला त्याग करायचा आहे, तर तो खरा उद्देश नाही. तर त्यासाठी आपल्याला हे समजणं महत्वाचं आहे. आणि अं, अं, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्याला अं, जसं भारतभूमीत होईल मनुष्य म्हणजे या जन्मसार्थ कर कर परोपकार, रूपा सांगतात की भारतभूमी ज्याने जन्म घेतलाय प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे. आजकाल दुर्दैवानं काय व्हायला लागलंय, लोकांचं जीवनाचं यश म्हणजे काय, की जो झोपडपट्टीमध्ये राहतोय, जो एकदम गरीब आहे, त्याला जर मोठं मोठं काही महालासारखं जीवन मिळालं, किंवा त्यांनी मोठं पदवी मिळाली किंवा नाव मिळालं तर जीवन यशस्वी आहे. किंवा एखाद्याला बैलगाडी चालवत होता, पण आता त्याच्याकडं एकदम म्हणजे एकदम हाय फाय गाडी आली आहे, आणि रिसेंट आता जी नवीन डेव्हलप झाली ती गाडी आलेली आहे, आणि खूप मोठं पैसा झाला आहे, तर तो यशस्वी आहे, तो सगळ्यात मोठा माणूस आहे. तर अशा प्रकारे धारणा झाल्या आहेत इव्हन भारतामध्ये. तर का अप्रूपा सांगतात, भारतानं आपला धर्म सोडलाय, जो आहे आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला जागृती करणे. तर त्यामुळे ह्या या बाकी गोष्टीमध्ये त्यांना यश वाटतंय. तर जसं मागच्या वेळेस पण आपण चर्चा केली की जीवनाचा उद्देश, आपण जसं एखादं कार आहे, एखादी कंपनी एखाद्या कामगाराला कार देते, जेणेकरून तो कार त्या कंपनीच्या सेवेसाठी वापरेल. कार कार जसं मोठा मॅनेजर आहे, तर त्याला कार दिली जाते, ठीक आहे बाबा तू कार वापर जेणेकरून तू टाईमवर येशील. तर कार देतो तो, पण ते कार उद्देश आहे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. पण सारखं तो कारचाच विचार करत असेल, तर मग आता कारमध्ये त्याची काळजी घेणार, पण त्याचा विचार नंतर विसरतो, कारण तो कामाला लागतो, कामामध्ये कार विसरून जातो. जेव्हा बसायचंय तेव्हा मग बघतो, अरे इंधन आहे का, तेवढं पेट्रोल आहे का, डिझेल आहे का, खराब झालं तर त्याचं रिपेअर करणे. पण नेहमी 24 तास ते कारचा विचार नाही करत तो. त्याचप्रमाणे प्रभुपाद देतात की आपले शरीर किंवा आपले इंद्रिय जे आहे, तर ते कारसारखं आहे, आणि जो मालक आहे तर तो आत्मा आहे. मालक सारखं कारबद्दल नाही विचार करत. जेवढी काळजी घे तेवढी घेतो. त्याचप्रमाणे जेवढं सकाळी उठणं, आंघोळ करणं, फ्रेश होणं, शरीराला स्वच्छ ठेवणं, तर ते ठीक आहे. पण 24 तास आपण शरीर संबंधी आणि शरीरासाठी जर आपण विचार करत राहिलो, तर मग ते कारसारखं झालेलं आहे. त्याच्यामुळं आज जे पर स्त्री पर पुरुष संघ आकर्षण, किंवा इंद्रिय भोगाचं बद्दल लोक एवढं सगळं म्हणजे मांसाहार, जुगार, नशापान, हे सर्व वाढत चाललेलं आहे. कारण लोकांना वाटतं की हे कारच सर्व काही आहे, सर्व काही कारच आहे, आणि त्याच्यामुळे सारखं ते शरीराशीच संबंध घेत आहे, शरीराचीच विचार करत आहे, पण आत्म्याला विसरत चाललेले ते. शारीरिक गरजा किती जरी पुरवायचा प्रयत्न केला, इंद्रियाच्या गरजा, तर त्या कमीच पडणार आहेत. तर आपल्या या श्लोक वाचण्याचा आणि समजण्याचा उद्देश काय होता, जेणेकरून आपलं जे जीवन आहे ते साधी राहणी उच्च विचारसरणी बनलं पाहिजे. हं? आणि ज्या कारण जीवनामध्ये खरा आनंद आणि शांती, आणि जीवनामध्ये खरी प्रगती करायची असेल, तर आपल्याला हे समजणं महत्वाचं आहे. तर हे जे 6 खास करून वेग होते, पहिले 6 वेग आपण बघितले. त्याच्यानंतर हे 6 ज्या गोष्टी आहेत, त्या कशा प्रकारे आपल्या भक्तीला बाधक होऊ शकतात, तर त्याच्यामध्ये आपण चर्चा केली. आणि जर आपल्याला खरं कृष्ण भावनामध्ये जागरूक करायचं असेल, कृष्णप्रेम जागरूक करायचं असेल, तर आपल्याला आचार्यांकडून आपल्याला शिकायला पाहिजे की कशाप्रकारे अ, जरी भौतिक इच्छा जागृत झाल्या, जरी भौतिक जगामध्ये असलो, तरी पण आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. भगवत धामात जाण्यासाठी आपण
पात्र ठरू शकतो आणि आपला विश्वास भगवंतावरचा आपण न ढासळता आपण आणखी प्रगती करण्यामध्ये आपण पात्र ठरू शकतो. तर हेच या धड्यापासून आपल्याला शिकायला मिळते. आणि प्रभुपाद पण शेवटी लिहितात की जसं आजकाल म्हणजे लोकांना हे समजणं कठीण जाते. त्यांना कारण धैर्य नाहीये. जसं गौरंगपूर सांगत होते एकदा की ते एका शाळेत गेले आणि तिथं बघितलं त्यांनी ते डेस्क होते, बेंच ते अर्धे अर्धे तोडलेले होते. तर का? कारण काही पोरांनी ते थंडीमध्ये जाळ करायला वापरले बेंच. खेड्यापाड्यामधली स्थिती. किंवा फॅन, शाळेतला फॅन ते मोडलेले होते कारण ते चालत नव्हते. तर लोकांनी त्याला दगड मारू मारू किंवा पाट्या मारू मारू ते तोडले. तर लोकांना आज मन स्थिर नाहीये. आणि इंद्रिय पण संयम नाहीये. तर हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आपण बघतो कसे भक्तांच्या जीवनामध्ये असं नाहीये. भक्त मात्र हा जसं रथयात्रा जेव्हा चालू केली होती प्रभुपादांनी, तर तेव्हा कडक बंदोबस्त ठेवला होता पोलिसांचा. पण पोलिसांनी बघितलं, अरे हे लोक तर एकदम म्हणजे एक जंटलमन, हे काय म्हणतात त्याला, जेंटलमन जेंटलमन म्हणजे काय म्हणतो, तर एकदम सभ्य लोक माणसे, हे हा सभ्य माणूस. सभ्य माणूस आहे. एकदम सभ्य माणसासारखं ते जीवन जित आहेत. त्यांनी ते कधी असं म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, कुठलं काही म- मोठं नेते येणार असतील किंवा मोठा संप असेल किंवा लोकांचं काही अधिवेशन असेल, तर पोलीस असतात का? कारण दंगल होईल किंवा लोकांची मारामारी होईल, चेंगराचेंगरी होईल अशी तशी. पण हे तर एकदम सभ्य लोक आहेत. हे आणि उलट हे आम्हाला प्रसाद खाऊ घालतायत एवढा चांगला. तर पोलिसांचं वाटलं की अरे आम्हाला ड्युटीला म्हणजे ऑफ झालाय. आम्ही एकदम म्हणजे ते मजा करत होते, म्हणजे ते ते आनंद घेत होते या रथयात्रेमध्ये. तर पहिल्यांदा खूप कडक बंदोबस्त दिला त्यांनी. नंतर पुढच्या वर्षीपासून मग तुरळक पोलीस त्यांनी देत होते रथयात्रेला. तर का? कारण भक्तांचा उद्देश तो नाही. भक्तांचा उद्देश आहे लोकांना एक कारण प्रभुपाद म्हणले ना, आमचे भक्त हे परफेक्ट जेंटलमॅन नाही, हे सगळे सभ्य लोक आहेत. आणि ते भक्तीमध्ये एवढे खुश आहेत, त्यामुळं लोकांना ते प्रेरणा देऊ शकतात. तर आपली 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 प्रत्येकाची आपली ही आहे. म्हणजे आपल्या स्वतःला आपल्याला ठरवायचंय की आपल्याला काय बनायचंय. भगवंता भगवंताकडे जायचंय, जिथून आपला प्रेम उत्पन्न होईल. अं, आणि नाही तर मग या तर भगवंताची भक्ती केली. जसं कृष्ण भावनामृतमध्ये आपला सतोगुण आणि नंतर प्रेम आणि नंतर शाश्वत प्रेम उत्पन्न होईल. नाहीतर मग जे कामभोगामुळे जीवनामध्ये दुःख दुःख येणार आहे. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मा ध्यानाब्दम अनुकूलेन कृष्णानुसेवनम भक्ती रुचते. तर सांगितलं अन्याभिलाषिता शून्यम. आपण दुसरी काही इच्छा न ठेवता भगवंताची भक्ती आणि भगवंतच इच्छा ठेवावी. हं. जसं इथं आपण बघतोय सगळे भक्त हं, एकदम भक्तीसाठी कसे तत्पर आहेत. जे काय आहे ते जॉर्ज हॅरिसनचं पण उदाहरण दिलंय. त्यांनी पण कसं भगवंताला गुणगान गायलं. भगवंतासाठी त्यांनी एवढी डोनेशन दिलं, देणगी दिली. प्रभुपादांना मदत केली त्यांनी हा पुस्तक प्रिंट करण्यासाठी. तर हे सर्व त्यांचा उद्देश एकच आहे की जीवनामध्ये भगवंताला खुश करायचे. आणि त्यानंतर पण बघितलं आपण मोक्ष आणि मुक्तीमध्ये काय फरक आहे. तर भक्ती रसामृतमध्ये पण आपण बघणार आहे पुढे की कशा प्रकारे नारद पंचरात्रमध्ये सांगितलंय की अं, अं, जसं एखादी राणी असते, तर तिच्या सेविका असतात. अं, आणि त्यासारखी त्यांची सेवा करतात, आदर देतात, त्यांना दंडवत करतात. त्याचप्रमाणे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे भक्तीमध्ये अं, ते त्या सेविकासारखं त्याच्यामध्ये येतात. म्हणजे भक्ती केली तर ह्या सर्व येतात ऑटोमॅटिक.
त्याला सेपरेटली अर्जन करायची गरज नाहीये. मोक्ष लघुताकृत. तर ज्याला मुक्तीची काही अपेक्षा नाहीये, मोक्षाची काही अपेक्षा नाहीये, आणि सुदुर्लभ. तर कशा प्रकारे ही भक्ती आहे, ही खूप सुदुर्लभ आहे. हे भक्तिरसामध्ये आपण पाहणार आहे की स्वतःच्या प्रयत्नांनी आपण भक्ती पालन करू शकत नाही, प्राप्त करू शकत नाही. ही फक्त आपली प्रयत्नामुळे आपण भक्तांना आपण आकर्षण करू शकतो आणि भगवंताला आकर्षण करू शकतो, भगवंताचा कृपा आकर्षण करू शकतो. जसं इथं पण आपण बघतो सुदुर्लभ. कृष्ण हे भक्ती देतात, पण केव्हा आपले भगवंत, कारण भक्ती तर म्हणजे स्वतःलाच देतात ना ते. त्यामुळं अशी स्वतःला देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सुदामाला आपण बघतोय, इथं यशोदाईला बघताय, कृष्णाला बघताय, अर्जुनाला बघतायत. तर भक्तीमुळे भगवंत स्वतःला द्यावं लागतंय. त्याच्यामुळे सुदुर्लभ आहे हे, सगळ्यांसाठी नाही. कोणी भौतिक गोष्ट मागितली तर लगेच देते भगवंत, पण भक्ती मागितली तर भगवंत लगेच देणार नाही. त्यामुळं प्रभुपाद लिहितात की हे फक्त भक्तांच्या संगतीमुळे आपल्याला हे शुद्ध भक्तीच्या गुण आपल्याला प्राप्त होत आहेत. बघतो आपण, बघा इथे प्रभुपादांच्या बरोबर कसे त्यांचे शिष्य दिसत आहेत, किती खुश आहेत. सगळे अमेरिकन, रशियन, सगळे वेगवेगळ्या देशातले, पण त्यांना इच्छा काही नव्हती. कारण त्यांनी एकच इच्छा ठेवली होती, प्रभुपादांना आम्हाला खुश करायचंय. तर इथं प्रभुपादांनी वेगवेगळे उदाहरण दिलेत, भांडवलवादी, साम्यवाद, आणि याच्याबद्दल सर्व सांगितलंय. तर कृष्ण भावनामृत जे आहे, त्यांना माहित आहे की भोक्तारामी गतपसाम सर्व लोक महेश्वरम, हे सर्व भगवंताचं आहे, ते भगवंतासाठीच वापरलं पाहिजे. आणि ते लोकांना माहित नाही की हे जी संपत्ती आहे कुणाची आहे, हे कसं आपण वापरलं पाहिजे. पण भक्तांना माहित आहे हे सगळं भगवंताचं आहे. भगवंताला जेव्हा वापरू तेव्हाच आपल्याला सगळं त्याचा सगळ्यांना फायदा होणार आहे. जसं 100 रुपये इथे प्रबोधाने लिहिलं ते नोट हरवली आहे. तर कुणी ते विचलतं, कुणी ते तसंच ठेवतं, कुणी घेतं आणि जे 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 खरा मालक आहे त्याला नेऊन देतं. त्याचप्रमाणे आपल्या आपल्या गरजेच्या पेक्षा जास्त आपण घेत असेल तर आपण एक चोर झालो, आणि मग प्रकृतीचे नियम त्याला बांधले जाणार आहेत. आणि त्याच्यामुळं या जगाची संपत्ती सर्वांची आहे, कारण या प्रकृती मातेने सर्वांना दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला भक्तीचा उद्देश आहे की खरा मालक स्वामी कोण आहे हे जाणणे. ईशावास्यमिदं सर्वम, ह्याच्यानुसार आपल्याला प्रभुपादांनी लिहिलेलं आहे की हे खूप वैज्ञानिकदृष्ट्या इथं सांगितलेलं आहे. आणि आपल्याला खरा आनंद मिळेल जेव्हा आपण या सर्वचं आपण पालन करू. तर तर हां, जर आपण ह्या 6 गोष्टी जर वापरल्या नाही, आपण जर म्हणजे आपण त्याग नाही केला, तर आपण आपला मनुष्य जीवन गमवतोय, साधं जीवन, उच्च विचार हे पण गमवतोय, आणि आपण बहिरंगा शक्तीच्या मायाखाली, अध्यक्षतेखाली येतोय. आपल्याला जन्ममृत्यूच्या व्याधीपासून आपल्याला जावं लागणार आहे. आपला भगवंताचा जो विश्वास आहे, जो आपण जे काही जीवनामध्ये घडतंय ते भगवंत करतायत, हा विश्वास आपल्याला राहणार नाही. आणि मग उच्च गती प्राप्त करण्याची पण इच्छा राहणार नाही. आणि जे भगवंताने जी आपल्याला बुद्धी दिलेली आहे, तर ती पण आपण एक समुदायाचे उन्नती होण्यासाठी आपण वापरू. आणि तशा प्रकारे आपल्या ज्या अगणित इच्छा आहेत, तर त्याद्वारे दुसऱ्यांचं पण आपण शोषण करू. आणि त्याच्यामुळे सांगितलंय, आपण जर या 6 गोष्टी जर त्याग केल्या, तर आपल्याला काय होईल, तर आपण एक चांगला आदर्श समुदाय आपण प्राप्त करू. त्यामुळे प्रभुपाद सांगतात इस्कॉन सोसायटी एक खूप महत्वाची आहे. एक कम्युनिटी आपली ठेवली अशी पाहिजे. मग दुसऱ्याचा द्वेष कमी होईल, आणि मग दुसऱ्यांना जे फसवणूक करतोय आपण, जे आर्थिक विकास करण्यासाठी, तर ती पण कमी होईल. आणि अशा प्रकारे भगवंताच्या केंद्रबिंदू ठेवून आपण एक शांतमय जीवन आपण जगू शकतो. आणि शेवटी प्रभुपाद सांगतात, प्रत्येक विद्वान व्यक्ती अशा प्रकारची चेतना विकसित केली पाहिजे
आणि या 6 गोष्टीपासून त्यांनी वाचवलं पाहिजे, जेणेकरून त्याची कृष्ण भावनामृत तो खूप चांगले दृढतेनं पालन करेल. तर अशा प्रकारे या श्लोकमध्ये आपल्याला प्रभुपादांनी सांगितलंय की आपण आपल्या अ, या जीवनाद्वारे आपण या 6 गोष्टींचा जर त्याग केला तर काय आपण प्राप्त होईल, आणि आपण खास करून मनुष्य जीवनाची जी उच्चम गती आहे ती आपण प्राप्त करू शकतो, आणि भगवंताची प्राप्ती आपण या जन्मात करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे राम राम हरे हरे. राम राम हरे हरे. तर आपण उद्या 3रा श्लोक चालू करणार आहे, आणि कोणाचा काही प्रश्न असेल तर उद्या आपण प्रश्नापासून चालू करू. जर काही प्रश्न असेल तर मला सांगू शकता. 3रा श्लोक आपण उद्या चालू करूया. त्याच्यामध्ये आणखी डिटेलमध्ये आपण थोडंसं तत्पूर्वी थोडंसं काही असेल या श्लोक बद्दल तर कुणाला काही तर ते विचारू शकता. आता कुणाला काही विचारायचंय? तुझ्यात ते लौल्यम बद्दल काय सांगितलेलं आहे? हा, तर लौल्यम बद्दल प्रभुपादांनी लिहिलंय ना की कशा प्रकारे लौल्य कशासाठी असलं पाहिजे, की भक्तांचा संघ व्हावा. तर भक्तांच्या संघासाठी आपण ऍक्च्युली खास करून इथे निगेटिव्ह मध्ये प्रभुपाद लिहितात की लोकांना जसं भौतिक गोष्टीसाठी लौल्य आहे, तर त्या भौतिक गोष्टी आकर्षण, भौतिक जीवनामध्ये काही ते प्राप्त करण्यामध्ये जे लौल्य आहे तर ते त्याग करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर खरं लौल्य काय असलं पाहिजे, की भक्तांसाठी लौल्य असलं पाहिजे. तर इथे आपण कुठं वाचलं होतं की कशा प्रकारे लौल्यबद्दल पण प्रभुपाद लिहितात, आणि पुस्तकामध्ये पण अ, जनसंघर्ष लौल्यमच षड्बीर भक्तीर विनश्यती. सर, तर कशा प्रकारे आपलं जे लौल्य म्हणजे काहीतरी जी वस्तू आपल्या भक्तीला बाधक आहे ती वस्तू प्राप्त करण्याची इच्छा. तर त्यामुळे लौल्य म्हणजे दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक निष्ठा निष्ठा नाहीये म्हणजे अनिष्ठित भजन क्रिया, आणि लौल्य म्हणजे जी गोष्ट आपल्या भौतिक इच्छा किंवा भौतिक जीवनच आपल्याला प्रलोभन करेल त्या गोष्टीसाठी प्रयत्न. तर ते सांगतात की अनिष्ठिता म्हणजे काय, की आपलं जे मन आहे तर ते मन जे आपण नेहमी बदलतो. आपण जसं अ, शास्त्राचे जे निष्कर्ष आहेत तर ते निष्कर्ष आपण अ, वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अ, जास्त अपेक्षा ठेवणे की इथे मला चांगलं मिळेल, इथे जाऊन मला असं होईल, तर ती निष्ठा नाही आहे, तर ती अनिश्चितता आहे. तर त्यामुळं स्थिरता नाही त्याच्यामध्ये. आणि जी लौल्य लौल्य म्हणजे आणखी एक होतं ग्रीड. तर ग्रीडमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतो ग्रीड, हे मराठीत काय म्हणतो ग्रीडला? ग्रीड लवलेच मी ऐकलं होतं, आणखी दुसरा शब्द काय आहे? अहंकार. हा, लोभी लोभी लोभ 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 ना. लोभ. हा, लोभ लोभ बरोबर. तर लोभ लोभ म्हणजे काय, तर लोभ म्हणजे सांगितलं इथे ज्या भौतिक गरजा भौतिक इंद्रियभोग करण्याच्या गरजा आहेत तर त्याच्याबद्दल आसक्ती ठेवणे. जसं उदाहरण दिलंय की वेगवेगळे इथं पण आपण बघितलं ना कशा प्रकारे सिद्धी प्राप्त करणे, किंवा ब्रह्मांमध्ये विलीन होणे, किंवा आपल्या भौतिक जीवनासाठी जास्त प्रयास करणे. तर अशा प्रकारे सांगितलंय की या लौल्य जे आहे तर ते लोभ, आणि दुसरं आहे अनिश्चितता. तर अनिश्चितता ही शास्त्रांच्या जे अम, शास्त्राद्वारे जे उपदेश दिलेले आहेत तर ते योग्य न समजणे, आणि स्वतःचा तर्क काढणे, तर्क विचार करून समजणे. आणि दुसरं आहे की लोभ. तर या भौतिक गरजांसाठी लोभ, किंवा वेगवेगळ्या अम, सिद्धी मिळवण्यामध्ये हव्यास हा हव्यास असणे.
तर अशा प्रकारे या लौल्यबद्दल सांगितलंय. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू. प्रभूजी. श्रील रूप गोस्वामी पाद की जय. श्रील जय. प्रभुपाद की पाद जय. की गौर जय. की जय. जय. हरे कृष्ण प्रभुजी, हरे दंडवत कृष्ण प्रणाम. कृष्ण हरे कृष्ण कृष्ण. हरे हरे धन्यवाद. हरे दंडवत राम. प्रणाम प्रभू. हरे कृष्ण.